God bless you. Yeah, start with the prayers. May it be your will, God, my God, and the God of my ancestors, that you guide my eyes with the light of your Torah and save me from stumbling and making mistakes. For God gives wisdom, and from God's mouth comes knowledge and understanding. Amen. 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 So welcome back, Judah. One more of your very informative session, Kabbalah. All yours. The stage is all yours. Thank you. Yeah, thanks. ओके, आपण लास्ट टाइम सिनोराने आपल्याला क्वेश्चन विचारला, तर क्वेश्चन वरून आपण नवीन टॉपिक चालू केला होता. नवीन टॉपिक काय चालू, म्हणजे क्वेश्चन विचारला त्याचा नवीन टॉपिक आपण चालू केला, त्याच्यामध्ये काय केला ते आपण आता युजली आपला जो कब्बाला क्लास आपण एवढा वर्ष घेत होतो ना, तर आपण मटेरियल, हा जो मटेरियल लेवल आहे ना आपला, त्याला आपण कब्बालिस्टिकल वर्ल्ड मध्ये आसियाचा वर्ल्ड बोलतो. ओके, जे आता नवीन जॉईन झालं असतील किंवा हे असतील ना, त्यांना मी परत थोडासा असं सांगतो की कब्बाला काय सांगतंय की एन सोफ म्हणजे हक्कादुश बारुखू म्हणजे देव हशेम आणि हा वर्ल्ड, ह्याच्यामध्ये टोटल आहे ना 5 वर्ल्ड आहे. टोटल 5 वर्ल्ड आहे. सगळ्यात जवळचा वर्ल्ड जो आहे ना, सगळ्यात वरचा वर्ल्ड तो यखिदियाचा वर्ल्ड आहे. त्याच्यानंतर मग वेगवेगळे वर्ल्ड, आपला जो आपण ज्या वर्ल्ड मध्ये राहतो ना त्याला आसियाचा वर्ल्ड बोलतो. आसियाचा वर्ल्ड म्हणजे ऍक्शनचा वर्ल्ड. त्याच्यावर आहे यत्सिराचा वर्ल्ड. यत्सिराचा वर्ल्ड म्हणजे फॉर्मेशनचा वर्ल्ड. त्याच्यावरचा वर्ल्ड आहे बेरियाचा वर्ल्ड. बेरियाचा वर्ल्ड म्हणजे काय आहे? बेरियाचा वर्ल्ड म्हणजे जो क्रिएशनचा वर्ल्ड आहे, तो त्याला क्रिएशनचा वर्ल्ड बोलतात. त्याच्यावर आहे तो आत्सिलूतचा वर्ल्ड. आत्सिलूत म्हणजे नियरनेसचा वर्ल्ड. आणि नियरनेसच्या वर जो वर्ल्ड आहे तो त्याला यखिदियाचा वर्ल्ड बोलतो. तो त्या वर्ल्ड बद्दल कब्बाला कधी बात नाही करत, बोलत नाही कब्बाला. आत्सिलूत पासून ते आसियापर्यंतच्या वर्ल्ड मध्ये बोलतो. तर आपला जो क्लास, आपण कब्बालाचा क्लास घेत होतो ना, त्याच्यामध्ये आपण काय जास्ती स्टडी केला की आसियाच्या वर्ल्ड मध्ये कसा सगळा अख्खा चालते, ते म्हणजे स्पिरिच्युअल इन्फ्लुएन्स आसियाच्या वर्ल्ड मध्ये कसा होते, ते सोल आसियाच्या वर्ल्ड मध्ये कसा चालते. मग सोल, तर सोल जेव्हा आसियाच्या वर्ल्ड मध्ये येतं, तर सोल आसियाच्या वर्ल्ड मध्ये येतं, तर काय होतं, सोल आपल्या फिजिकॅलिटी बरोबर म्हणजे फिजिकल मटेरियल बरोबर, फिजिकल मॅटर बरोबर रिॲक्ट करतं. आणि फिजिकल मॅटर बरोबर रिॲक्ट केल्यावर काय होतं, तर आपल्यामध्ये आपल्याला जसे 4 वर्ल्ड आहेत ना, तसं आपण 4 वर्ल्ड एक्सपिरियन्स करू शकतो. तर ते 4 वर्ल्ड आपण काय एक्सपिरियन्स करू शकतो, ते एक आहे फिजिकल वर्ल्ड. आपण फिजिकल वर्ल्ड एक्सपिरियन्स करतो आपल्या सेन्सेसनी, आपल्या टच, स्मेल आणि याच्यानी सगळं फिजिकल वर्ल्ड एक्सपिरियन्स करतो. मग आपण इमोशनल वर्ल्ड एक्सपिरियन्स करतो. ओके, इमोशनल वर्ल्ड एचसीराचा फॉर्मेशनचा वर्ल्ड आहे तो. इमोशनल वर्ल्ड एक्सपिरियन्स करतो. इमोशनल वर्ल्ड मध्ये कितीतरी गोष्टी आपण एक्सपिरियन्स करतो, हॅपीनेस, सॅडनेस, हे ते, नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह, न्यूट्रल, असं कितीतरी वेगवेगळे इमोशन एक्सपिरियन्स करतो. ओके, त्याच्यावरचा जो वर्ल्ड आहे तो इंटेलेक्च्युअल वर्ल्ड आहे. इंटेलेक्च्युअल वर्ल्ड म्हणजे आपला जो सायकोलॉजिकल वर्ल्ड आहे ना, त्याला इंटेलेक्च्युअल वर्ल्ड बोलतात. म्हणजे त्याच्यामध्ये एक एक गोष्टी आपण ठरवलेल्या गोष्टी, म्हणजे बसलेल्या गोष्टी आहेत. लव म्हणजे काय? लवचं डेफिनेशन कोणाला माहिती आहे? अँगर, लव, हे ते सगळे ना, त्याचं डेफिनेशन नाही माहिती आपल्याला, पण तो कॉन्सेप्ट बसलेले आहेत. त्या कॉन्सेप्टच्या हिशोबाने आपण अख्खा वर्ल्ड इंटेलेक्च्युअली डिवाइड करतो. तो सायकोलॉजिकल वर्ल्ड असतं आपला, आणि तो इंटेलेक्च्युअल वर्ल्ड मध्ये आपण हे करत असतो. आणि त्याच्यावर आपला जो असतो तो आहे स्पिरिच्युअल वर्ल्ड असतं. स्पिरिच्युअल म्हणजे गॉडलीनेसचा, स्पिरिच्युअलचा असा वर्ल्ड असतं. तर सोल जेव्हा ह्या फिजिकल बॉडी बरोबर जेव्हा इंटरॅक्ट करते ना, तेव्हा ह्या बॉडी मधून आपण हे 4 वर्ल्ड एक्सपिरियन्स करू शकतो. फिजिकॅलिटी मधून एक्सपिरियन्स करू शकतो. आणि ह्या फिजिकॅलिटी मधून जेव्हा आपण हे एक्सपिरियन्स करतो ना, तर आपण आतापर्यंत जो क्लास घेतला त्याच्यामध्ये आपण त्याच्याबद्दल जास्ती बोलत होतो. पण लास्ट टाइम सिनोराने जो क्वेश्चन विचारला ना, तर त्या क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला आन्सर दिला. तो आन्सर फिजिकल आसियाच्या वर्ल्ड मधला नाही दिला, तर मी त्याच्या वरच्या वर्ल्ड, यत्सिराच्या वर्ल्ड मध्ये दिला. यत्सिराचा वर्ल्ड म्हणजे काय? यत्सिराचा वर्ल्ड म्हणजे एक वरच्या हायर लेवलचा वर्ल्ड आहे. ओके, म्हणजे आपला जेव्हा सोल आहे ना, सोल हा देवाचा पार्ट आहे. सोल हा गॉडचा एसेन्स आहे. गॉड, देवाने आपल्या मध्ये टाकलेला देवाचा जो एसेन्स आहे ना, तो सोलचा एसेन्स आहे.
तर तो सोलचा एसेन्स आहे ना, ह्या 4 वर्ल्ड मधून जेव्हा खाली येतं ना, तर 4 वर्ल्ड मधून खाली येतं तेव्हा त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. ओके, खाया पहिले सगळ्यात वरच्या वर्ल्ड मधून जेव्हा येतं त्याला यखिदिया बोलतात, मग खाया बोलतात, मग त्याच्यानंतर नेशामा बोलतात, मग रुआह बोलतात, आणि त्याच्यानंतर जो आहे ते नेफेश बोलतात. असं म्हणजे 4 वर्ल्ड मधून जेव्हा सोल खाली खाली येतं ना, तेव्हा तो नेफेश बोलतात. आता हे 4ही सोलच्या लेवल आहेत ना, म्हणजे 5 लेवल आहेत, पण 4 लेवल बद्दल आपण जास्ती बोलतो. तर 4ही लेवल जेव्हा फिजिकल वर्ल्ड मधून हे करतात, इंटरॅक्ट करतात, तेव्हा आपल्याला काय येतं त्याच्यातून, ते आता जे सांगितलं ना, ते सगळ्या इमोशन्स आणि हे ते वेगवेगळं हे फिजिकली आपण हे करतो. पण येत्सिरा लेवल मधून पण, येत्सिरा लेवल मध्ये पण सोल एक्सपिरियन्स करतो. येत्सिरा लेवल आहे ना, येत्सिरा लेवल मध्ये पण सोल आहेत ना, त्याचा एक्सपिरियन्स आहे. ते एक्सपिरियन्स काय आहेत ते जर आपल्याला समजलं ना, तर खरोखर आपण आहे ना स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट करू शकतो. कारण स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट करायला आपल्याला आपला फॉर्मेशन चेंज करायचं असतं. आपण जे फॉर्म, आपला सोलचा जो फॉर्म आहे ना, तो चेंज करतात. सोल म्हणजे काय? सोल म्हणजे देवानी आहे ना, एक देवाचा स्पार्क ह्या ह्युमॅनिटीला, म्हणजे आपल्याला आदामाला एक स्पार्क दिलेला आहे, आणि त्या स्पार्क बरोबर देवाला रिलेशन्स ठेवायचे. तो स्पार्क जो आहे ना, तो स्पार्क काय, तो स्पार्क एक इन्फॉर्मेशन सारखा आहे. जसा कम्प्युटर चालायला आपल्याला इन्फॉर्मेशन लागतं ना, कम्प्युटरमध्ये वेगवेगळे प्रोग्राम असतात, हे असतात, वेगवेगळे प्रोग्राम्स वगैरे आहेत ना. व्हॉट्सअपचा प्रोग्राम व्हॉट्सअपच काम करतं, बरोबर ना. कितीतरी वेगवेगळे आहेत ना, युट्यूबचा प्रोग्राम आहे. तसा तो सॉफ्टवेअर जसा असतं ना, तसा सोल आहे ना, सोल आहे ना, तो सॉफ्टवेअर एक काहीतरी एक इन्फॉर्मेशनचा एक बंडल आहे. त्या इन्फॉर्मेशनच्या बंडल मध्ये जसा इलेक्ट्रिसिटी लागतं ना इथे ऍक्टिव्हेट करायला, तसा ती ऍक्टिव्हेट करायला जी स्पार्क लागतं ना, तो देवाचा स्पार्क आहे. तो देवाच्या स्पार्कनी तो जो सोल ऍक्टिव्हेट झालेला आहे ना, तो काय इन्फॉर्मेशनचा बंडल असतं, आणि ती इन्फॉर्मेशनच्या हिशोबाने आपली ही लाईफ चाललेली असतं. ओके, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये सोल असतं. झाडामध्ये सोल असतं, मातीमध्ये सोल असतं, सगळ्यामध्ये सोल असतं. का सोल असतं? कारण त्याच्यामध्ये ती इन्फॉर्मेशन असतं की कसा ते चालणार आहे, त्याचा प्रोग्राम कसा चालणार आहे, झाडाचा प्रोग्राम कसा चालणार आहे, है ना. सगळ्या सन मून, सगळ्या प्लॅनेट, सगळ्यांमधला तो इन्फॉर्मेशनचा सोल असतं. पण माणसाच्या सोलमध्ये आणि बाकीच्या सोलमध्ये काय फरक आहे? माणसाच्या सोलमध्ये जी करंट येते ना, जो त्याच्यामध्ये स्पार्क येते ना, तो स्पार्क काय येते? तो होली स्पार्क आहे, तो देवाचा स्पार्क आहे. आणि बाकीच्या ज्या ह्याच्यामध्ये जो स्पार्क येते ना, म्हणजे जे सोल चालवासाठी जो स्पार्क येते ना, तो या क्रिएशनचा स्पार्क आहे, या क्रिएशननी बनवलेला स्पार्क आहे. म्हणून तोरा आपल्याला काय सांगते की देवाने माणसाच्या नाकपुड्यामध्ये श्वास फुंकला है ना. बाकीच्या सगळ्या गोष्टी बनवताना ते काय सांगते तोरा आपल्याला, की देव बोलला आणि सगळा झाला. देव बोलला झाड हो, ऍनिमल्स हो, लाईट हो, सन हो, मून हो, सगळा देवाने सांगितला, बोलला नुसता देवाने, आणि देवाने बोलला आणि सगळा झाला. माणसासाठी काय लिहिलेलं आहे? आदामासाठी, की देवाने मातीपासून बनवलं त्याला, मातीपासून फॉर्म बनवला त्याचा, आणि मग त्याच्या नाकपुड्यामध्ये काय केलं देवाने? श्वास फुंकला, है ना. तर ते श्वास फुंकला काय सांगते त्याच्यामध्ये? कारण आहे ना, माणसाच्या बॉडीमध्ये माणसाचा जो क्रिएशन आहे ना, माणसाच्या क्रिएशन मध्ये त्याचा सोल मध्ये जो स्पार्क येते ना, तो देवापासून येते. कारण देवाने फुंकला म्हणजे काय? बोलाचा आणि फुंकाचा, म्हणजे बोलाचा आणि ब्रीद आउट करायचा, याच्यामध्ये फरक आहे ना. बोलायला आपल्याला ताकद नाही लागत जास्ती, है ना. आपण बोलतोय, पण एक फुगा फुगवायला घ्या तुम्ही, फुगवायला गेल की काय लागतं? थोडीशी ताकद लागतं ना. तर म्हणजे नॉर्मल जो प्रोसेस होता ना क्रिएशनचा, त्या क्रिएशनच्या नॉर्मल प्रोसेस पेक्षा ज्याला जास्ती फोर्स लागला कशाला? माणसाचा सोल बनवायला. पण माणसाच्या सोल मध्ये काय असतं? देवाचा स्पार्क आहे ना, तो देवाचा स्पार्क जो माणसाच्या सोल मध्ये असतो ना, त्याच्यामुळे तो 4ही वर्ल्ड मध्ये आपण, आपला सोल आहे ना, आपल्याला 4ही वर्ल्ड मध्ये इंटरॅक्ट करायला काम करत असतं, आपल्याला इंटरॅक्ट करायला देतं, आणि ते इंटरॅक्शन आपण एक्सपिरियन्स करू शकतो. ओके, क्वेश्चन आतापर्यंत कोणाला काही क्वेश्चन विचार असेल तर? क्वेश्चन? नो क्वेश्चन? मी एक सेकंड थांबतो. You can take me in the middle of the screen. Sharon, Sinora. तर हा जो सोलचा जो फॉर्म आहे ना, तो सोलचा फॉर्म काय आहे? या फिजिकल वर्ल्ड मध्ये आहे ना, सोलला आहे ना फ्री विल द्यासाठी, सोलला फ्री विल, चॉईस आणि
एक इंडिव्हिज्युअलपणा द्यासाठी काय आहे, इंडिव्हिज्युअलपणा द्यासाठी काय केलं देवाने एक सिस्टम बनवलाय. त्या सिस्टम मध्ये काय आहे, आपल्याला ना चॉईस करायचं असतं. चॉईस आपल्याला म्हणजे आपल्या सोलला नाही, आपल्या सोल मध्ये जो स्पार्क आहे ना, तो स्पार्क तो चॉईस करतो. कारण त्याला आहे ना तो एक अशी गोष्ट दिलेली आहे ना, ज्याच्यामुळे आहे ना त्या सोलला वाटतं, सोलला आहे ना इंडिव्हिज्युअलायझेशन वाटतं. त्या सोलला वाटतं की मी आणि हा क्रिएशन वेगळा आहे. बाकीच्या सगळ्या जे अॅनिमल्स वर्ल्ड आणि प्लांट ट्रीज आणि सगळ्यामध्ये ना सगळ्यांमध्ये तो इंडिव्हिज्युअलायझेशन आहे ना एवढा नाही. त्यांच्यामध्ये त्यांच्या बॉडी पुरतं इंडिव्हिज्युअलायझेशन आहे. पण आपल्यामध्ये कसं आहे, आपल्यामध्ये तो मी काहीतरी वेगळा आहे, ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टींपासून मी काहीतरी वेगळा आहे ना, हा जो वेगळेपणा वाटायचा आहे ना तो जास्ती आहे. आपण कॉन्शियस त्याच्यासाठी जास्ती असतो. ते कॉन्शियसनेस करायसाठी हा अख्खा क्रिएशन केलेला आहे. तर हा अख्खा क्रिएशन जो आहे ना, अख्खा क्रिएशन फॉर्मेशन आणि मेकिंगचा वर्ल्ड आहे, अख्खा जे सगळं वर्ल्ड आहे ना, त्याच्यामध्ये काय, त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये ना ड्युएलिटी आहे. ड्युएलिटी म्हणजे एक आपल्याला गुड आणि इव्हल बोलतो, ज्याला अँगर आणि हॅपीनेस बोलतो, किंवा हॅपीनेस आणि सॅडनेस बोलतो. सगळ्या गोष्टींमध्ये कशी आहे, ड्युएलिटी आहे. गॉडलीनेस आणि अनगॉडलीनेस, गॉड आणि नो गॉड, म्हणजे लाईफ आणि डेथ, अशा दोन गोष्टींच्या ह्याच्याने बनवलेलं. कारण चॉईस करायसाठी आपल्याला मिनिमम आहे ना 2 गोष्टी तरी लागतात. जर जगामध्ये एकच गोष्ट असेल ना तर आपण चॉईस नाही करू शकत, जे आहे ते आपल्याला घ्यायला लागत. पण मिनिमम 2 गोष्टी असतील ना तर 2 गोष्टींमधून आपण चॉईस करू शकतो. मला चूज करायचं आहे गुड किंवा इव्हल, है ना. जर नुसता वर्ल्ड मध्ये गुड असता तर माणसांना चॉईसच नसती. चॉईस करायसाठी तुमच्याकडे कायच नसतं, तर तुम्ही काय चूज केलं असतं, गुडच चूज केलं असतं, पण दुसरं कायच नसतं. म्हणून चॉईस साठी ह्या जगामध्ये सगळं, हा जग कसं आहे, अख्खा जग ड्युएलिटीचा आहे, 2 गोष्टींचा आहे. तर ड्युएलिटी मध्ये जर आपण यत्सिराच्या वर्ल्ड मध्ये जातो ना, तर यत्सिराच्या वर्ल्ड मध्ये ते ड्युएलिटी कशी दिसतं आपल्याला, फ्रंट आणि बॅक मध्ये दिसतं. फ्रंट आणि बॅक, किंवा एक सोर्स आहे वरून खाली येते आणि दुसरा सोर्स आहे खालून वर जाते. असा म्हणजे एक सोर्स आहे जो स्पिरिच्युअलिटी वरून आपल्या फिजिकल वर्ल्ड मध्ये येते, आणि दुसरा सोर्स काय की फिजिकॅलिटी आहे ना त्या सोर्सला काहीतरी चेंज करू शकते. तो जो वरचा सोर्स आहे ना त्याला चेंज करू शकते. असा ड्युएलिटी आहे तिथं. पण तिथं लाईफ आणि डेथ जो आहे ना, त्याच्यामधली लाईफ आणि डेथचा जो हे आहे ना ड्युएलिटी, तिथं वेगळ्या फ्रंट आणि बॅक सारखा आहे. म्हणून आहे ना आपल्याला, तुम्ही लहानपणी गोष्टी ऐकल्या असेल ना की आदामाला देवाने असा काय बोलतात 2 भागामध्ये असा चिरला, आणि पुढची बाजू माणूस झाला आणि मागची बाजू बाई झाला, है ना. फ्रंट आणि बॅक असा होता. कारण ती लोक फ्रंट आणि बॅक होतं, पण फ्रंट आणि बॅक होतं म्हणजे काय, तो ऑपोजिट होतो एक दुसऱ्याच्या. ती स्टोरी आपल्याला तो जो सिम्बॉलिझम काय सांगते आपल्याला की माणूस आणि बाई आहे ना, ही लोक काय आहेत, ऑपोजिट आहेत तो एक दुसऱ्याच्या, फ्रंट आणि बॅक सारखं. कारण ते फ्रंट आणि बॅक मध्ये होतं, आणि मग त्यांना चिरला आणि त्यांना समोर समोर आणला म्हणजे काय आता की दोन ऑपोजिट गोष्टी आहेत ना, त्या लोकांना आता समोर समोर आणला, आणि फिजिकल वर्ल्ड मध्ये ऑपोजिट गोष्टी आहेत ना, ती लोक एक दुसऱ्याबरोबर इंटरॅक्ट करू शकतात. स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये जो वरचा वर्ल्ड आहे ना, त्याच्यामध्ये ऑपोजिट गोष्टी इंटरॅक्ट नाही करू शकत एक दुसऱ्याबरोबर. ओके, समजला. आता मी तुम्हाला ह्याच्याबद्दल पण सांगितलं होतं, कोणाला आठवत असेल तर मला सांगा. आपण आहे ना सेफिरोत बद्दल पण बोललो होतो एका लेक्चर मध्ये. सेफिरोत बद्दल बोललो. 10 सेफिरोत असतात, आणि हा 10 सेफिरोतचा म्हणजे सगळ्यात वर केतेर असतं, मग खोकमा राईट साईडला, बिना लेफ्ट साईडला असतं, खोकमा बिना. मग त्या खोकमा बिनाच्या जो इंटरॅक्शन असतं त्याला दात बोलतात, पण तो सेफिरोत नसतो, तो वेगळा एक पॉवर असतो तो. आणि त्याच्या खाली 6 सेफिरोत आहेत, खेसेद, गेवुरा. खेसेद राईटला, मग गेवुरा मध्ये तिफेरत असतं, मग खाली होद आणि नेत्सा, आणि मग खाली यशोद असतं, आणि सगळ्यात खाली असतं मलखुत. तर मलखुत जो सगळ्यात खालचा जो लेवलचा मलखुत आहे ना, तो ह्या फिजिकल वर्ल्ड मध्ये, फिजिकल वर्ल्ड सोबत त्याचं इंटरॅक्शन असतं. म्हणजे फिजिकल वर्ल्ड चालवासाठी जी स्पिरिच्युअल पॉवर येतं ना, ती कुठून येतं, त्या मलखुत मधून येतं, मलखुतच्या ह्याच्यामधून येतं. तर हे काय आहेत, हे म्हणजे हे सेफिरोत काय आहेत. तर सेफिरोत आहे ना आपल्याला हे ड्युएलिटी, ह्या जगामध्ये ड्युएलिटी असली पाहिजे, या जगामध्ये 2 वेगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत, या 2 गोष्टींमध्ये इंटरॅक्शन झाला पाहिजे. याच्यासाठी आहे ना स्पिरिच्युअल पॉवर आहे ना स्वतःला डिवाइड करून खाली येतं. म्हणजे जी स्पिरिच्युअल देवानी जे बनवलं ना, त्याच्यामध्ये जी स्पिरिच्युअल एनर्जी आहे ना, ती एनर्जी खाली यासाठी हा सिस्टम बनवलेला आहे. कशासाठी सिस्टम बनवलेला आहे, कारण माणसाला चॉईस असावी म्हणून.
म्हणजे माणसाने चॉईस करावी. आपल्याला चॉईस करायचा, फक्त आपल्याला फ्री विल दिलंय. फ्री विल म्हणजे काय? फ्री विल म्हणजे आपण आपल्या चॉईसनी जगू शकतो या जगामध्ये. ओके, देवामध्ये आणि आपल्या देवाने आपल्याला देवाचा पाठ दिलेला आहे आणि देवासारखा बनवलेला आहे. आणि देवामध्ये काय? देव क्रिएटर आहे, म्हणून आपण क्रिएटर सारखा वागू शकतो. देव काय आहे? देव इंडिव्हिज्युअल आहे. देव स्वतःला देवाला माहिती आहे की देव देव आहे. तसं आपल्याला माहिती पडलं पाहिजे, आपल्याला समजलं पाहिजे की आपण कोणतरी वेगळं आहे करू. देव चॉईस करू शकतो बनवायचा, जग बनवायचा की नाही बनवायचा, आणि आपण पण मग चॉईस बनवतो. हा सगळा जो गॉडलीनेस, गॉड सारखा वागासाठी ना देवाने हा जो सिस्टम बनवला ना, स्पिरिच्युअल सिस्टम, त्याच्यामध्ये ते सेफिरोत वगैरे सगळं बनवलेलं. आणि हा सेफिरोतचा जो सिस्टम आहे ना, त्याच्यामध्ये आपला जो येत्सिराच्या लेवल, म्हणजे आपल्याशी वरचा जो आपला सोल, जिथून आपल्या फिजिकल लेवलच्या वरच्या लेवलमध्ये येतो, त्याला फॉर्मेशन येत्सिराचं लेवल होतात. येत्सिरा म्हणजे फॉर्म होतं तिथं प्रत्येक गोष्ट. तुम्ही एक फॉर एक्झाम्पल घ्या, आपण जर आहे ना घर बनवायचं ठरवलं, बंगला बांधायचा ठरवला, ना, तर बंगला बांधायचा ठरवलं तर तुम्ही असं डायरेक्ट बंगला इट, रेती, सिमेंट, इट आणून सगळ्या माणसांना बोलू शकता, असा भांदा करून बंगला बोलू शकतात. तर तुम्ही बंगला बांधायच्या पहिले त्याच्या पहिले काहीतरी प्लॅनिंग असतं ना. काय प्लॅनिंग असतं? की एक आर्किटेक्ट ना काहीतरी त्याची डिझाईन बनवतो है ना. आर्किटेक्ट असा डिझाईन बनवतो ना, इथं बेडरूम असेल, इथं हे असेल, भिंत एवढी मोठी असेल, हे असेल, इथून पाईपलाईन जाईल, हे जाईल, ते जाईल, ते जाईल, सगळं असं असतं. आता तुम्ही जर तो प्लॅन बघितला ना, आर्किटेक्टने बनवलेला प्लॅन बघितला ना, तर तो प्लॅन बघितला, त्या प्लॅन मध्ये तुम्ही राहू शकता? प्लॅन मध्ये राहू नाही शकत. तो प्लॅन काय आहे? आर्किटेक्टनी जो बनवलेला प्लॅन आहे ना, तो काय आहे? तो घर कसा बनल ना, त्याच्याबद्दलचा अख्खा तो डिटेल्स आहे. पण त्या ह्याच्यामध्ये तुम्ही प्लॅन मध्ये नाही राहू शकत. पण त्या प्लॅनच्या हिशोबाने जेव्हा फिजिकली तो घर बनतं ना, तेव्हा त्या घरामध्ये तुम्ही राहू, सुखसोयी सगळा हे करू शकता, घेऊ शकता. कारण जर तुम्ही आहे ना विदाउट प्लॅन जर घर बनवला ना, तर तो घर पडू शकतोय, तर घर अडचणीमध्ये येऊ शकता. तुम्ही दरवाजाच नाही बनवाल, खिडकीच नाही बनवाल, सगळा लिकेज सिस्टम, पाणी जायचा यायचा, कितीतरी गोष्टी आहेत ना, ते बनलच नाही. त्याच्यासाठी पहिले काय बनवायला लागतं? प्लॅन बनवायला लागतं. तर तो जो प्लॅन असतो ना, तो प्लॅन आहे ना, त्या आपल्या फिजिकल वर्ल्डचा, हा जो फिजिकल वर्ल्डचा जो प्लॅन आहे ना, तो प्लॅन कुठे आहे? तो प्लॅन येत्सिरा मध्ये. येत्सिरा म्हणजे काय? हा फिजिकल वर्ल्डचा प्लॅन आहे. मग तुम्ही फिजिकल वर्ल्ड, तुम्ही जर येत्सिरा मध्ये गेलात ना, तर तुम्ही येत्सिरा मध्ये जसा फिजिकल वर्ल्ड, आपल्या घराचा प्लॅन मध्ये तुम्ही जाऊन तिथं राहू नाही शकत ना, तसं त्या रूम तिकडे तुम्ही राहू नाही शकत. समजा तुमच्या घरामध्ये आहे ना, तुम्ही घर बनवलं, सगळं केलं, आणि तुम्ही घर बनवलं आणि तुमच्या घरामध्ये आहे ना कुठून तरी पाणी लीक होते, सिलिंग मधून कुठून तरी पाणी लीक होतं. मग तुम्ही इंजिनियरला नाही तर कोणाला तरी बोलवता. मग तो काय करतं? पहिली गोष्ट, तो काय डायरेक्ट फोडाफोडी करतं, तोडतं? तो तोडत नाही, तो प्लॅन बघतो. प्लॅन जो असतो ना, त्या प्लॅनच्या हिशोबाने तो बघतो की कुठं आहे, तिच्या ड्रेनेज सिस्टम कुठं आहे, पाणी कुठं जात आहे, पाईपलाईन कशा टाकल्यात. हा बाबा, इकडनं अशी पाईप टाकताय, मग इकडनं इकडं पाईप टाकलंय, मग कुठं लिकेज असू शकते, मग ते सगळं. आणि मग तो तेवढाच तोडतो. कारण नाहीतर त्याला काय करायला, अख्खा सिलिंग तोडायला लागेल. कारण त्याला माहिती नाही ना की पाईप कुठून गेला. तुम्ही जर सिलिंग वर तुमच्या बघितला, तर तुम्हाला समजते तुमच्या सिलिंग मध्ये कुठून पाईपलाईन जाते, कुठून इलेक्ट्रिसिटी जाते, कुठून काय जाते, सगळं कन्सील असतं ना. मग प्रॉब्लेम झाल्यावर जर तुम्हाला त्याच्यामध्ये चेंजेस करायचे असेल, तर तुम्हाला काय बघायला लागतं? तो प्लॅन बघायला लागतं. तो प्लॅन बघितल्यावर तुम्हाला समजतं की कुठल्या गोष्टीमध्ये आपण तोडफोड करून रिपेअर करू शकतो. बरोबर? तर तसा ह्या जगामध्ये आहे ना, आपल्याला काय पण चेंजेस करायचे असतील, ह्या जगामध्ये काहीतरी लिकेजचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे आपल्या सोलामध्ये आपल्या म्हणजे प्रॉब्लेम आहे आपल्याला आपल्याला म्हणजे आपल्या स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट नाही होते आपली. ह्या जगामध्ये आपण मजा करायला नाही आलो, स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट करायला, काहीतरी मिशन करायला. तर आपण तो मिशन नाही करत, आपला काहीतरी नाही होत. तर मग आपल्याला काय करायला लागतं? आपल्याला त्या स्पिरिच्युअल वर्ल्ड, आपल्या ह्या वर्ल्डचा स्पिरिच्युअल प्लॅन बघायला लागतं येत्सिरामध्ये. तुम्ही येत्सिरामध्ये जेव्हा प्लॅन बघाल ना, तेव्हा तुम्हाला समजतं की येत्सिरा मधला प्लॅन काय आहे, कुठून वायरी जातात, कुठं इलेक्ट्रिसिटी जाते, पाणी कुठून जाते, कुठून ड्रेनेज सिस्टम आहे, कुठून काय सिस्टम आहे, कुठं पिलर आहेत, कुठं काय आहेत, है ना. तुम्ही डायरेक्ट जर घरामध्ये काहीतरी तुम्हाला बसवायचं आहे आणि तुम्ही कुठला काहीतरी तोडलात, तर काय होईल? होऊ शकते की तुम्ही पिलर तोडाल आणि अख्खा घर कोसलत. तसा अख्ख्या ह्या जगाचा फिजिकल वर्ल्डचा जो प्लॅन आहे ना, त्या प्लॅन कुठं आहे? तो येत्सिराच्या वर्ल्ड मध्ये. तसा आपल्या फिजिकॅलिटीचा, आपला ह्युमन माणसाचा जो प्लॅन आहे ना, माणसाची आपली जी बॉडी आहे आपली,
स्वतःचा प्रत्येक इंडिव्हिज्युअल, आपण कितीतरी इंडिव्हिज्युअल, तसं आपल्या पण तिथं एचसिराच्या वर्ल्ड मध्ये आपल्या सोल कसा खाली येते ना, तो आपला पण प्लॅन आहे एचसिराच्या वर्ल्ड मध्ये. आणि तो एचसिराच्या वर्ल्ड मधला जो प्लॅन आहे ना, तो आपल्याला जर समजला ना, तर आपल्याला काय होतं, ह्या जगामध्ये आपल्यामध्ये स्वतःमध्ये चेंजेस करायला लागतात. एवढा सांगितलं तर क्वेश्चन विचारा पहिले, म्हणजे नाही समजला मला समजलं. जगामध्ये ड्युअलिटी आहे ते बनवासाठी जॉनी आस्किंग समथिंग. या आवाज येते? आवाज व्हॉइस इज, विचारा. तर या जगातली ड्युअलिटी ठेवण्यासाठी किंवा बनवण्यासाठी परमेश्वर पण ड्युअल बनतं. ते योग के अँड वाव के समथिंग एल्स. नाही, परमेश्वर ड्युअल नाही म्हणत. एव्हरीथिंग इज कमिंग फ्रॉम ते. आपण आहे ना शेमा इस्रायल करतो ना, तर शेमा इस्रायल मध्ये आपण काय बोलतोय की अदोना एलोहेनु अदोना एखाद, बरोबर. युद्ध के वाव के आणि ही इज एलोहेनु, ही इज आवर गॉड, अँड युद्ध के वावे ही इज एखाद, असं आपण बोलतो. आता एखाद जर घेतला ना, एखाद मध्ये कुठलं एखादची हिब्रू स्पेलिंग कोण सांगाल? जर्मा आहे एखादची हिब्रू स्पेलिंग काय? आलेफ. हाय जर्मा. ओके, आलेफ, खेत आणि दालेत. 1, 7 and 4. 1, 9. 1, 9 and 4. नाही 7. नाही, अलेफ हे ना है. अलेफ अलेफ बेत गिमेल दालेत हे वाव जाइन हेत तेत योद हेत. ओके, तर त्याची 13 होतं. 13 टोटल किती होतं? 13 होतं. 8 म्हणजे 8, 4 आणि 1, 13 होतं. ओके, तर ह्याचा जो ह्याची जी टोटल आहे त्याच्यातला आलेफ आहे ना, आलेफ काय आहे? आलेफ इज म्हणजे जाऊ दे, म्हणजे तो टोटल आहे ना, तो 10चा जो सेफिरोजचा स्ट्रक्चर आहे ना, त्या 10च्या सेफिरोजच्या स्ट्रक्चर बद्दल सांगतो. आलेफ म्हणजे वरची लेवल, आलेफ म्हणजे तो वेगळा आहे. आलेफ म्हणजे तोरा पण चालू होता ना, सेकंड बेथनी चालू होतं. का बेथनी चालू होतं? कारण आलेफ जो आहे ना, तो इट सिग्निफाईज गॉडचा वर्ल्ड. तो ड्युअलिटीचा वर्ल्ड आहे. त्याच्या खालचा जो वर्ल्ड आहे ना, तो ड्युअलिटीचा आहे. तर तिकडनं येणारी जी पॉवर आहे ना, तिकडनं येणारा काय पण जो फ्लो आहे ना, तो फ्लो काय आहे? तो फ्लो आहे ना गुडनेसचा आहे. तो इलेक्ट्रिसिटी सारखा, इलेक्ट्रिसिटीचा फ्लो जसा आहे ना, तसा तो फ्लो आहे. पण तो खाली येताना ह्या सिस्टम मधून पास होताना ना, ह्या सिस्टम मधून पास होताना तो 2 वेगवेगळ्या टाइप मध्ये पास होतो. एक पास होतो तो, त्याला आपण बोलतो विजडम आणि खेसेत. खेसेत म्हणजे काइंडनेसच्या ह्याच्याने पास होतो. तो विजडम आणि खेसेत काइंडनेसच्या ह्याच्यातून जो पास होतो ना, अख्खा जो फ्लो पास होतो ना, त्याला आपण काय बोलतो? त्याला आहे ना गुडचा फ्लो बोलतो. काइंडनेस म्हणजे गुड आहे ना, तसं काइंडनेस इज व्हॉट इज काइंडनेस? काइंडनेस इज चांगला आहे. काइंडनेस की इव्हल आहे? काइंडनेस चांगला आहे, म्हणून आपण त्याला बोलतो की चांगल्या ह्याच्याने पास होतो. आणि दुसरा जो फ्लो पास होतो ना, तो आहे ना बिना आणि गेवुरा मधून पास होतो. बिना म्हणजे अंडरस्टँडिंग आणि गेवुरा म्हणजे स्ट्रेंथ, जजमेंट, त्याच्यामधून पास होतो. तर जजमेंट मधून पास होतो. तर ह्या दुसऱ्या ह्याच्यामधून जेव्हा पास होतो ना, अंडरस्टँडिंग आणि जजमेंट, तर जजमेंट कधी पण आपण करतो ना, तर जजमेंट करताना जजमेंट मध्ये काय येतं? जजमेंट मध्ये पोलीस फोर्स, आर्मी, हे सगळं जजमेंट करणं, कोर्ट सिस्टम, हे सगळं जजमेंट मधून येतं. म्हणून ह्या साइडने जो पास होणार आहे ना, त्याला आपण काय बोलतो? त्याला आहे ना आपण बोलतो की जजमेंटचा तो पास होते, जजमेंट मधून पास होते तो. तो तिकडनं जो पास होणारा जो फ्लो आहे ना, तो आहे ना दीनचा म्हणजे जजमेंटचा फ्लो असतो. तो त्या फ्लो मध्ये आहे ना इव्हल पण पास होतो. कारण जजमेंट करायसाठी तुम्हाला इव्हल पण लागतं. काइंडनेस करायला तुम्हाला इव्हल नाही लागत, पण जजमेंट करायला तुम्हाला इव्हल लागतं ना. म्हणून इव्हल पण त्या फ्लो मधून येतं. पण तो फ्लो कशासाठी आहे? तो फ्लो ह्या जगामध्ये आपल्याला चॉईसेस मिळासाठी, चॉईसेस करायसाठी येतो. म्हणून अदोनाय आपण जेव्हा बोलतो ना, योध हे वावे बोलतो ना, तेव्हा तो आहे ना त्या साइडनी आलेला फ्लो आहे. कुठला? गुडनेस मधून.
हेसेद मधून, गुडनेस मधून, चांगल्या ह्याच्यातून आलेला फ्लो आहे. आणि एलोहिम जेव्हा बोलतो ना, तर एलोहिम मधले कुठला फ्लो आहे? एलोहिम म्हणजे ह्या साईडनी दुसरा जजमेंट आणि बिना आणि जजमेंट ह्याच्यातून आलेला फ्लो आहे. तर हे दोन्ही जो फ्लो आहेत ना, या दोन्ही फ्लो मध्ये आपण काय बोलतो की आदोना एलोहेनो म्हणजे गुडनेसचा फ्लो आणि जजमेंटचा फ्लो आहे ना, ते दोन्ही जे मी एक्सपिरियन्स करतोय ना देवाकडनं, ते जरी वेगवेगळे दोन दोन फ्लो ऑपोजिंग फोर्सेस, ऑपोजिंग गॉडलीनेस असतील ना, तरी ते काय आहेत? ते एखाद आहेत, एक आहे ते, त्याचा सोर्स एकच आहे. ओके. तर सेमायसेलचा एक स्पिरिच्युअल अर्थ असा आहे एचसीराच्या वर्ल्ड मध्ये की वरून येणारा जो फ्लो आहे ना, तो वेगवेगळ्या याच्यामधून जरी स्प्लिट होऊन आला ना, तरी तो फ्लो काय आहे? तो फ्लोचा सोर्स एकच आहे. आणि तो फ्लोचा सोर्स जो आहे ना, तो एक सोर्स कशासाठी आहे? तो ह्या खाली दोन ह्याच्यामध्ये कशाला तो डिवाइड होतोय? कारण मला एक्सपिरियन्स करायचंय तसा. आणि मी जर तसा एक्सपिरियन्स केला ना, तर मी काय करू शकते? या जगामध्ये चॉईस करू शकते. या जगामध्ये माझा फ्री विल वापरू शकतो. या जगामध्ये मी गॉड सारखा होऊ शकतो. या जगामध्ये मी देवासारखा होऊ शकतो, अॅनिमल सारखा नाही राहील. या जगामध्ये आहे ना, अख्ख्या फिजिकल आणि स्पिरिच्युअल आणि वरच्या जगामध्ये पण आहे ना, जी लोक चॉईस नाही करू शकत ना, ती लोक आहे ना त्यांच्या स्टेशन मध्ये, त्यांच्या ह्याच्यामध्ये ती लोक गॉड लाईक नाही होऊ शकत. अॅनिमल आहेत ना, ती लोक चॉईस नाही करू शकत, काहीतरी मॉरल चॉईस नाही करू शकत. ती लोक मोठ्या चॉईसेस नाही करू शकत. त्यांना तुम्ही खायला घातलं ना, तर ती लोक चॉईस करतील गवत खायचं की हे खायचा, सुका गवत खायचा की ओला गवत खायचा. हा, पण तो चॉईस नाही झाला त्यांना. माणूस आहे ना चॉईस करतो, त्याच्या इन्स्टिंक्टच्या विरुद्ध चॉईस करतो. त्या चॉईसेस जे आहेत ना, त्या चॉईसेस दुसरा अॅनिमल नाही करू शकत इन्स्टिंक्टच्या विरुद्ध. तसा देवदूत आहेत ना, देवदूत त्यांना चॉईस नाही करू शकत. त्यांना जे कामं सांगितली तेच ती लोक कामं करतात. जे आपण सेराफी, मोफानी, मला सगळं सांगितलं, देवदूत वेगवेगळ्या प्रकारचे देवदूत आहेत. सगळ्या देवदूत लोकांमध्ये एकच आहे की त्यांना जे सांगितलं ते ती लोक करतात. एखाद्या देवदूतला सांगितलं ना की जाऊन अमुक अमुक काम कर, तो तेच काम करणार. म्हणून अब्रामाच्या स्टोरीमध्ये आहे ना, 3 देवदूत अब्रामाला भेटायला येतात. अब्रामची सुलता झाल्यावर अब्रामला भेटायला देवदूत येतात ना, तर 3 देवदूत. का 3 देवदूत भेटायला येतात? कारण एक देवदूत अब्रामाला बरा करायसाठी आलेला, अब्रामाला न्यूज द्यायसाठी आलाय. एक देवदूत आलाय, तो काय आलाय? तो सदोमा गमोरा डिस्ट्रॉय करायसाठी आलेला आहे. आणि एक देवदूत आलाय, तो कशासाठी आलाय? तो लोटला वाचवासाठी आलेला. कारण ती लोक आपलाच काम करू शकतात. ती लोक एक देवदूत दुसरा देवदूतचं काम नाही करू शकत. पण माणूस तिन्ही काम करू शकत होता. जर देवानी माणसाला पाठवलं असतं तर एकच माणूस आला असता. त्यांनी अब्रामाला सांगितलं असतं, हील केलं असतं, त्यांनी जाऊन डिस्ट्रॉय पण केलं असतं आणि त्यांनी वाचवलं पण असतं. कारण माणूस हा देवासारखा आहे, देवाच्या इमेज मध्ये देवासारखं देवाने बनवले. पण जे मलाखीम आहेत ना, ते पण काय, ती लोक इकडचं जसं अॅनिमल आहेत ना, तसं तिकडचं अॅनिमल आहेत. म्हणून त्यांना खायोद बोलतात, बीस्ट बोलतात त्या लोकांना. तिकडच्या वर्ल्डचं बीस्ट आहेत ते. तर तसा ह्या फिजिकल वर्ल्डच्या वरचा जो यत्सिराचा वर्ल्ड आहे ना, त्या यत्सिराच्या वर्ल्ड मध्ये आहे ना, सगळ्यात जास्ती ह्या फिजिकल वर्ल्ड मध्ये जसा मलखूत खालचा जो सगळ्यात खालचा जो सेफिर आहे ना मलखूतचा, तो मलखूतचा जसा सेफिर ह्या वर्ल्ड मध्ये टच होता आणि ह्या फिजिकल वर्ल्ड ला स्पिरिच्युअल एनर्जी मिळते ना, तसा वरचा जो यत्सिराचा वर्ल्ड आहे ना, त्याला ते 6 सेफिरोत जे आहेत ना, हेसेद, गेवुरा, तिफेरेत, नेत्सा, होद आणि यशोद, हे 6 सेफिरोत आहेत. या 6 सेफिरोतचे जे इंटरॅक्शन आहे ना, त्या 6 सेफिरोतच्या इंटरॅक्शननी तो वर्ल्ड, जो यत्सिराचा वर्ल्ड आहे ना, त्या यत्सिराच्या वर्ल्ड मध्ये स्पिरिच्युअल एनर्जी तिकडनं मिळते त्यांना. तर तिकडच ती 6 एनर्जी आहे. पण ती 6 एनर्जी मलखूत मध्ये येतं. मलखूत मध्ये कुठून येतं? तर येसोद मधून मलखूत मध्ये येतं. म्हणून तिकडे 7 सेफिरोत टोटल आहे. यत्सिराच्या वर्ल्ड मध्ये किती सेफिरोत आहेत? 7 सेफिरोत. 6 सेफिरोत अख्खी त्यांची एनर्जी मलखूत मध्ये टाकतात आणि ती मलखूत मध्ये टाकलेली जी एनर्जी आहे ना, ती खाली येतं आणि फिजिकल वर्ल्ड क्रिएट करतं, फिजिकल वर्ल्डला फॉर्म देतं, म्हणजे फिजिकल वर्ल्ड बनवतं. तर हा यत्सिराचा जो वर्ल्ड आहे ना, तर यत्सिराच्या वर्ल्ड मध्ये जसं 7 सेफिरोत हे जातात ना, तसं माणसामध्ये आहे ना, आपल्या इमोशन्स साठी आहे ना, इमोशन कंट्रोल करायसाठी आपल्याला काय, आपल्याला 7 टाइप्सचे इमोशन्स असतात. आणि त्याचा म्हणजे तुम्ही जर इमोशन्स घेतलात ना, तर एका सायकोलॉजिस्टनी आहे ना 30,000 इमोशन्स काढलेले. 30,000 इमोशन्स आहेत. त्यांनी सगळ्या वेगवेगळे इमोशन्स काढलेले. ओके. कब्बाला काय बोलते की तिथं 14 फक्त ना 14 टाइप्सचे इमोशन्स आहेत.
14 काय आहेत, कारण एक इमोशन दुसऱ्या इमोशनच्या ऑपोजिट मध्ये आहेत, पण मेन म्हणजे त्यांचा जर ब्लॉक बनवला तर काय 7 इमोशन्स आहेत. 7चा पेअर आहे इमोशनचा. हॅपीनेस, सॅडनेस असं आहे ना, 7 पेअर आहेत. 7 पेअर आहेत आणि त्या 7 पेअरच्या इंटरॅक्शनने ना आपल्याला 49 इमोशन्स, आपण वेगवेगळ्या टाईपचं 49 इमोशन्स आपण एक्सपिरियन्स करू शकतो. आणि ते एक्सपिरियन्स इमोशन जे एक्सपिरियन्स करतो ना, त्याच्याने आपला हा इमोशन वर्ल्ड, आपण जो आपला फिजिकल बॉडी मधली जो आपला इमोशन्स आहेत ना, इमोशनल वर्ल्ड, त्या इमोशनल वर्ल्ड मध्ये आपण राहू शकतो ह्या जगामध्ये. आपला आहे ना फिजिकल, आपला जर फिजिकल वर्ल्ड बघितला ना, तर फिजिकल वर्ल्ड मध्ये आपल्याला 5च सेन्सेस आहेत. 5 सेन्सेसने आपण हा फिजिकल वर्ल्ड एक्सपिरियन्स करतो, है ना. टच, स्मेल, हिअरिंग आणि असं 5 आहेत. तर टोटल 5 जर आपलं सेन्सेस घेतलं ना, तर 5 मल्टिप्लाय बाय 5 25 टाईपचं आपण हे करू शकतो. आणि प्रत्येक सेन्स आहे ना, प्रत्येक सेन्स, जसं तुम्ही फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा ऍपल खातो ना, आपण ऍपल खातो, त्या ऍपल नुसतं ऍपलचं टेस्ट नाही येत आपल्याला, त्या ऍपलचं स्मेल पण असतं आपल्याला, स्मेल पण येतं. तुम्ही नाक बंद करून ऍपल खाल्ला ना, तर तुम्हाला समजेल ना तुम्ही बटाटा खाताय की ऍपल खाताय. कारण ऍपलचा जो टेक्स्चर आहे आणि बटाट्याचा जो टेक्स्चर आहे ना, तो सेम असतो. तर तुम्ही ऍपल खा आणि बटाटा खा नाक बंद करून, तुम्हाला डिफरन्स नाही समजणार. तुम्ही लसूण खाल ना, कांदा खा, लसूण खा, नाक बंद करून कांदा लसूण खा, तुम्हाला तिखट नाही लागेल तो. कारण त्याचा टेक्स्चर आहे ना, तो तुम्हाला टेक्स्चरची देईल, पण त्याचा जो एक दुसऱ्या संगती इंटरॅक्ट करते तुमच्या सेन्सेस साठी. तसा तुम्ही डोळ्यांनी बघून पण खाता. कधी कधी तुम्ही उचलता काहीतरी, अरे संत्रा आहे करून उचलता आणि मग तुम्ही खाता आणि अरे लिंबू आहे, कारण डोळ्यांनी बघितलं तेव्हा संत्रा आहे, तुम्ही मग संत्र्याची टेस्ट घेणार असं हे करता आणि मग खाताना लिंबू असतो तो. तर तसं आपण अख्ख्या सगळ्या आपल्या वेगवेगळ्या सेन्सेस आहेत ना, त्या सेन्सेसनी हा जग एक्सपिरियन्स करू शकतो. तसं आपण आहे ना हा जग किती 25 सेन्सेसनी एक्सपिरियन्स करू शकतो. आणि 5 मल्टिप्लाय बाय 5 जो अख्खा जो आहे ना, तो 25. तसं इमोशन्स आपण 49 टाइप्स मध्ये इमोशन्स आपण एक्सपिरियन्स करू शकतो. तर हा जो वरचा जो लेवल आहे ना, वरचा जो 7 म्हणजे 7 मलकूत पकडून 7 जो हे ना 7, हा 7चा जो स्ट्रक्चर आहे ना, तर हा 7चा स्ट्रक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. कारण हा 7च्या स्ट्रक्चरने आपण ह्या जगामध्ये आहे ना सगळ्या गोष्टी आहे ना एक्सपिरियन्स करू शकतो. कारण प्रत्येक गोष्ट आपण आहे ना एक्सपिरियन्स केलं ना, तर आपण ती आहे ना कुठे टाकतो, कुठल्या तरी आहे ना खाण्यामध्ये टाकतो. ही चांगली होती की वाईट होती, है ना. जर आपण ऍपल खाल्ला आणि तो ऍपल खाल्ल्यावर आपल्याला पोट भरला आणि आपल्याला चांगला वाटला, तर आपण तो कुठे टाकतो, गुड एक खाणं टाकतो, चांगल्या गुडच्या खाण्यामध्ये, प्लेजरेबलच्या खाण्यामध्ये. आपण लिंबू खाल्ला आणि लिंबू खाल्ल्यावर आपल्याला हे झाला, मग आपण तो कुठे टाकतो, नॉट सो गुड मध्ये टाकतो, है ना. तर असं 2 खाण्यामध्ये आपण टाकत असतो प्रत्येक गोष्ट, प्रत्येक एक्सपिरियन्स आपण या 2 खाण्यामध्ये टाकत असतो, 2 गोष्टींमध्ये टाकत असतो. आणि या 2 गोष्टींमध्ये जेव्हा टाकतो ना आपण प्रत्येक गोष्ट, तसं आपण आहे ना इंटरॅक्शन, आपलं रिलेशन्स पण आपण आहे ना 2 गोष्टींमध्येच टाकत असतो. हा चांगला माणूस आहे, हा चांगला नाही माणूस आहे, ही चांगली बाई आहे, चांगली नाही बाई आहे ना. ह्याला आपण ह्याच्या संगती दोस्ती करायची, ह्याच्या संगती नाही करायची, ह्याला अवॉइड करायचं, त्याला नाही अवॉइड. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण असं वेगवेगळ्या प्लेजरेबल आणि नॉन प्लेजरेबल अशा 2 ह्याच्यामध्ये टाकत असतो प्रत्येक, म्हणजे अख्खा फिजिकल वर्ल्ड आणि इमोशनल वर्ल्ड आणि इंटेलेक्च्युअल वर्ल्डच्या गोष्टी. कब्बालाचं लेक्चर आपण ऐकतो, कब्बालाचे लेक्चर ऐकल्यावर आपल्याला जर चांगला वाटतं, शांत वाटतं, डोका भनभनला तरी आपल्याला चांगला वाटतं, हे करतं, हा तू चांगल्या खाण्यामध्ये टाकतो. नाही हा काहीतरी येड्यासारखं बडबड करतोय, काय समजत नाही, कुठली गोष्ट करते, काहीतरी करते, टाइमपास उगाचच्या उगाच होते, मग आपण ते वाईट खाण्यामध्ये टाकतो, है ना. मग असा इंटेलेक्च्युअल सगळ्या गोष्टी पण म्हणजे अख्खा ह्याच्यामध्ये आपण काय करत असतो, 2 ह्याच्यामध्ये टाकत असतो. आणि मग जी गोष्ट आपल्याला चांगल्या खाण्यामध्ये टाकलेली आहे ना, ती गोष्ट आपण परत करायला बघतो, आणि जी वाईट खाण्यामध्ये टाकली ती गोष्ट आपण नाही करायची, अवॉइड करायची, ह्या ह्याच्यामध्ये टाकतो, बरोबर. तर हा जो चांगल्या खाण्यामध्ये टाकायचा आणि वाईट खाण्यामध्ये टाकायचा जो आहे ना, त्याला आहे ना काय बोलतात, आपण आहे ना एखादी गोष्ट खाल्ली, ओके, केळा खाल्ला मी, केळा खाल्ल्यावर काय होतं, आता माझी बॉडी काय करते फिजिकल वर्ल्ड मध्ये, आपण माझी बॉडी काय करते फिजिकल वर्ल्ड मध्ये, केळा खाल्ल्यावरती केळा डायजेस्ट करते, आणि केळा डायजेस्ट केल्यावर मला एक्सपिरियन्स देते ना बॉडी, काहीतरी पोट भरल्याचा किंवा एनर्जी आल्याचा काहीतरी. आणि मग
2 खाण्यामध्ये टाकते. एक आहे त्याच्यामधला किती एनर्जेटिक आणि त्याच्यामधला चांगला पार्ट आहे तो माझ्या बॉडीमध्ये टाकते आणि तो मला एनर्जी देते, आणि दुसरा पार्ट आहे तो काय करते, तो वेस्टेज मध्ये टाकते, वेस्ट करते. बरोबर. आणि मग मी माझी एनर्जी पण मी त्या गोष्टीमधून एनर्जी युज केल्यावर काय होतं, एनर्जी युज केल्यावर काय होतं, तो वेस्टेज मध्ये जाते, पण माझा घाम आणि युरिन आणि ह्याच्यामधून निघते. बरोबर ना. मग एंड मध्ये काय ते वेस्ट प्रोडक्ट मध्ये जाते. तर हा जो चांगल्या खाण्यामध्ये आणि वाईट खाण्यामध्ये टाकायचा ना, तो वेस्ट प्रोडक्ट आहे. कुठला पण आपण एक्सपिरियन्स घेतो ना, ते एक्सपिरियन्स आपण त्या 2 गोष्टींमध्ये टाकतो ना, चांगल्या आणि वाईट खाण्यामध्ये, तो काय वेस्टेज आहे. तो वेस्ट प्रोडक्ट आहे. एक्सपिरियन्स आहे ना, तो एक्सपिरियन्स आपण घेतला ना, तो एक्सपिरियन्स घेतला म्हणजे काय, तो एक्सपिरियन्स घेतला म्हणजे तो ती गोष्ट खाण्यासारखी आहे, ती गोष्टीचा आस्वाद घ्यायसारखा आहे. आणि त्या ह्याच्यामधून आलेला जो एक्सपिरियन्स आपण जे 2 खाण्यामध्ये टाकतो ना, कारण तुम्ही कुठला पण एक्सपिरियन्स घ्याल ना, तर तुम्ही एक्सपिरियन्स त्या 5 सेन्सेसनीच घ्याल, आणि तुमचा 40 जो 14चा तुमचा जो इमोशनचा वर्ल्ड आहे ना, त्याच्यानेच तुम्ही घ्याल. तर ह्या वेगवेगळ्या ह्याच्याने तुम्ही जो एक्सपिरियन्स घेतला ना, तो एक्सपिरियन्स मेन आहे. एक्सपिरियन्स काय मेन गोष्ट आहे. पण एक्सपिरियन्स तुम्ही जेव्हा 2 ह्याच्यामध्ये डिवाइड केला, चांगल्यामध्ये वाईटमध्ये कुठं पण, तर तो काय, तो वेस्ट प्रोडक्ट आहे. वेस्ट प्रोडक्ट म्हणजे काय, म्हणजे माती आहे ती. बरोबर, ती माती आहे. ओके, एवढा लक्षात ठेवा. वेस्ट म्हणजे जे आपण जे डिवाइड करतो ना, ते माती आहे. म्हणून आहे ना, स्पिरिच्युअलिटी मधून स्पिरिच्युअलिटी मध्ये काय आपण करायचं असतं, स्पिरिच्युअलिटी मध्ये आपल्याला नुसता एक्सपिरियन्स घ्यायचा असतं आणि ते एक्सपिरियन्स करायचा असतो. त्या एक्सपिरियन्सला वाईट किंवा चांगला नाही द्यायचं असतं. म्हणून आहे ना, माणूस मेला ना तरी आपण काय बोलतो, बारूक दयान हाय मेट, है ना, की गॉड इज द ग्रेटेस्ट जज, है ना. काय बोलतो, कारण तो एक्सपिरियन्स आहे. तरी तो वाईट एक्सपिरियन्स, आपल्याला कोण मेला वाईट एक्सपिरियन्स आहे ना, तरी आपण त्याला काय देतो, तो एक्सपिरियन्स आहे. चांगला बात आली, चांगला झाला, वाईट झालं, त्याला एक्सपिरियन्स काय आहे, तो एक्सपिरियन्स घ्यायचा असतं. आणि त्याच्यामधून तो खाण्यामध्ये टाकला ना, कुठल्या तरी खाण्यामध्ये टाकला, तो वेस्ट प्रोडक्ट केल्यासारखं असतं. आणि जर तुम्ही जेवढा जास्ती वेस्ट प्रोडक्ट बनवाल ना, कारण आपण प्रेफरन्स बनवतो ना आपल्या लाईफ मध्ये, आपण काय बनवतो, प्रेफरन्सेस बनवतो, है ना. हे करायचं, ते करायचं, मी असं आहे, मी तसं आहे, मला अशीच माणसं आवडतात, मला तशीच माणसं आवडतात. कारण का आपण तो एक्सपिरियन्स बनवतो, प्रेफरन्सेस बनवतो, कारण आपल्या एक्सपिरियन्स पासून आलेला जो खाना आहे ना, तो खाना आपण भरला ना, त्या हिशोबाने मग आपण ठरवतो की मी हेच एक्सपिरियन्स घेईन, तेच नाही घेईन, हे नाही घेईन, ते नाही घेईन. मग आपला जो पर्सनॅलिटी बनतं ना, आपली पर्सनॅलिटी, ती पर्सनॅलिटी कशी बनतं, त्या एक्सपिरियन्स पासून आलेले जे चांगलं आणि वाईटचं जो हे आहेत ना, 2 खाणं, त्या खाण्या भरला, त्याच्यामधली कुठला खाना किती भरला, त्याच्या हिशोबाने आपल्याला त्या एक्सपिरियन्स येतो. आणि जास्ती करून आपण नेगेटिव्ह वालाच भरतो, पॉझिटिव्ह वाला कमी भरतो, आपण नेगेटिव्ह वालाच जास्ती भरतो. आता दुसरी एक गोष्ट तुम्हाला, गेल्या टायमाला मी सांगितलं तुम्हाला की आहे ना, देवानी आहे ना, जेव्हा हव्वाला आहे ना, सापानी सांगितलं की हे खा तू, हव्वाला काय सांगितलं सापानी, की हा फल खा तू. आणि फल खाल्ल्यावर काय हवानी फल खाल्ल्यावर मग काय, सापाला देवानी काय हे दिला, काय कर्ज दिला सापाला, जे शरण आंटी, सापाला काय कर्ज दिला, You will crawl on the, means no one will like you. ना, अजून एक काय दिला, माणसाला सांगितलं की तू गवत खाशील, तू स्वेट ऑफ ब्राउनी खाशील. पण सापाला काय सांगितलं, तू काय खाशील, माती खाशील. माती खाशील. साप आहे ना, तो साप कुठली माती खातं माहिती, साप ती माती खातं, तुमच्या एक्सपिरियन्सची जी माती आहे ना, ती तो साप खातो. तुम्ही आहे ना, जे एक्सपिरियन्स केल्यावर तुम्ही त्याला डिवाइड करता, चांगल्या आणि वाईट मध्ये टाकता ना, तर ती चांगल्या आणि वाईटचा जो एक्सपिरियन्स आलेला तो तुमचा डब्बा भरत जातो ना, तो त्या डब्यामध्ये जी माती जमते ना, ती माती कोण खाते, तो साप खाते. आणि तो साप खाऊन तो साप स्ट्रॉंग होत जातो. आणि जेवढा तो साप स्ट्रॉंग होतो ना, तेवढा तो साप तुम्हाला सांगतं की हा एक्सपिरियन्स घे, तो एक्सपिरियन्स नको घेऊ, ह्याला अवॉइड कर, त्याला अवॉइड नको करू. म्हणजे आपल्या पर्सनॅलिटी मध्ये ना, एक जो आवाज असतो ना, तो आपल्याला सगळ्या गोष्टी सांगत असतं, असा कर, तसा कर, हे कर, ते करू नको, ते नको करू, हे नको करू. हा जो आवाज आहे ना, तो त्या सापाचा आवाज आहे. तो त्या सापाचा आवाज आहे. तो आपल्याला काय सांगत असतं की माझ्यासाठी माती बनव, अजून
आणि जेवढा निगेटिव्ह एक्सपिरियन्स तुम्ही हे करताना तेवढा निगेटिव्ह एक्सपिरियन्स कडे तुम्हाला जास्तीत जास्त तो नेतं, कारण त्याचा निगेटिव्ह एक्सपिरियन्स मधली माती खायचं त्याचं जास्ती टेस्टी असतं त्याला. तर आपला जो इगो आहे ना, आपण ज्याला इगो बोलतो ना, तो इगो काय आहे? माणसाचा जो इगो आहे ना, इगो काय? आपला सोल आहे ना, तो सोल काहीतरी काम करायसाठी एक प्रोग्राम घेऊन आलेला आहे. तो प्रोग्राम घेऊन आलेला आपला सोल आहे ना, आपल्या सोलचा जो तो प्रोग्राम आहे ना, तर त्या प्रोग्राम मध्ये आहे ना तो टेक ओव्हर करतो. तो आपण वेगवेगळ्या या जगामधला एक्सपिरियन्स घेतो ना, ते एक्सपिरियन्सच्या हिशोबाने तो टेक ओव्हर करतो तो प्रोग्राम. आणि तो प्रोग्राम टेक ओव्हर केल्यावर काय करतो, तो आपल्याला ह्या जगामध्ये अडकून ठेवायसाठी तो जो त्याचा प्रोग्राम चालू करतो ना, तो आपला इगो आहे. आणि तो इगो आपल्याला काय करत असतं, सांगत असतं. जसा हव्वाला येऊन त्यांनी बोलला ना, हव्वा संगती जशी त्यांनी बात बोलला ना, तसा आपल्या बॉडी संगती बोलतो तो. आपल्या सोल संगती नाही बोलत, आपल्या हायर फॅकल्टी संगती नाही बोलत तो, आपल्या कशा लोअर बॉडीली फॅकल्टी बरोबर बोलतो. हा जो येत्सिराच्या लेवल मध्ये जर तुम्ही गेलात ना, तर येत्सिराच्या लेवल मध्ये आहे ना, हे 7 जे सेफिरोत आहेत ना, 7 सेफिरोत जे आहेत ना, ह्या 7 सेफिरोत मधून येणारी जी एनर्जी आहे ना, ती एनर्जी आपण जेव्हा एक्सपिरियन्स करतो ना या बॉडीमध्ये, ती एनर्जी एक्सपिरियन्स केल्यावर आपण जेव्हा त्यांना कुठल्या तरी खाण्यामध्ये टाकतो की ही मला परत पाहिजे, ही एनर्जी मला परत पाहिजे, ती तिकडनं येणारी एनर्जी आहे ना, ती वन टाइम एनर्जी असतं. तो एक्सपिरियन्स परत परत होईल असं त्याची गॅरंटी नसतं. तर तिकडनं जो येणारा जो फ्लो आहे ना, त्या फ्लो मध्ये तुम्ही एक्सपिरियन्स करून त्याला कुठल्या तरी खाण्यामध्ये टाकता. आणि तुम्ही जेव्हा त्याला डिवाइड करता ना, की चांगला वाईट हे ते असं आहे तसं आहे, अमुक माणूस तसा आहे, अमुक हे आहे ते आहे ते, ती जी डिवाइड केलेली गोष्ट आहे ना, ती माती आहे. आणि ती माती खाल्ल्यावर हा जो तिकडं 7 सेफिरोत आहे ना, त्या 7 सेफिरोत मधून आहे ना, निगेटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आहे ना, एक वेगळा एंटिटी जो निर्माण होतो ना, आपला सोल आहे त्याच्या बाजूला एक वेगळी एंटिटी निर्माण होतं. ती एंटिटी आहे ना, त्या एंटिटीला आपण काय बोलतो, इगो बोलतो. आणि तो इगो आहे ना, त्याला 7 डोकं आहेत. 7 डोकं आहेत आणि असा फणा आहे आणि तो खाली बघतोय. कारण सोल आहे ना आपला वरून खालपर्यंत बघतोय, पण तो जो इगो आहे ना आपला, तो काय आहे, तो नुसता खाली बघतोय. कारण त्याला नुसता फिजिकल वर्ल्ड बघायचं. आणि त्याला 7 डोकं आहेत आणि तो खाली बघतोय. आणि तो खाली बघतोय आणि तो काय खातोय, माती खातोय. आणि त्याचा एकच हेतू आहे. काय हेतू आहे, की हा जो वरून येणारा जो सोलचा फ्लो आहे ना, तो सोलचा फ्लो मी माझ्यासाठी कसा युज करीन आणि मी कसा या जगामध्ये राहीन. आणि मीच राहीन नुसता, दुसरा कोणच राहीन. म्हणजे तो जो सोलच्या ज्या पॉवर्स आहेत ना, तो घेऊन, तो जो पॉवर्स घेऊन तो जे बनलेला जो आहे ना, तो साप आहे, तो नकाश आहे. तर जेव्हा आपण बोलतो ना, की मी माझ्या मनासारखंच वागीन, माझ्या मन बोलते तेच करीन, हे करीन ते करीन, है ना, मला जास्ती समजतंय, तर आपल्याला समजलं पाहिजे की येत्सिराच्या वर्ल्ड मध्ये ना काय गडबड झाली आहे. कारण जर तुम्हाला वाटतंय आणि तुम्ही जो हाव मी आहे, मीपणा आहे ना, तो जो आहे ना मीपणा, तो काय आहे, तो तुमचा सोल आहे ना, तुमचा सोल जेलमध्ये गेलाय. तुमच्या सोलला त्यांनी कव्हर केलाय. त्यांनी सोलला अशी साप असतो तो काय करतो, असा गुंडाळतं ना, कॉईल करतं ना, त्यांनी तुमच्या सोलला असा कॉईल केलेला आहे. आणि तुमच्या सोलला कॉईल करून तो एवढा सोलला कॉईल करते की सोलला त्यांनी सोलची पॉवर यायलाच देत नाही तुमच्यामध्ये. आणि तुम्ही आता स्वतःला काय समजायला लागलो, तुम्ही स्वतःला तो सापच समजायला लागलो. आणि मग एक टाइम असा येतं ना, की तुम्ही स्वतःला देव पण समजायला लागता, की या जगामध्ये माझ्यासारखं कोण नाही. कारण तो कॉईल केलेला जो वरच्या येत्सिराच्या लेवल मध्ये आहे ना, ती गडबड झालेली आहे ना, तर येत्सिराच्या लेवल मधली ती गडबड करण्यासाठी आपल्याला जो नेगेटिव्ह जे एक्सपिरियन्स येतात ना, नेगेटिव्ह साइड वरून येतात ना, त्याला आपण येत्सिर हारा बोलतो. आणि पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स घेतो ना, त्याला येत्सिर तो बोलतो. हे पण येत्सिर हारा कायच नाही, नुसता तिकडनं येणार आहेत ना, ते डिझायर आहेत, त्या डिझायरच्या हिशोबाने आपल्याला बॉडी फुलफिल करतो आपण. पण आपण ते डिवाइड करतोय गुड आणि इव्हल मध्ये, आणि गुड आणि इव्हल मधून हे करतोय. आणि मग आपण फाईट करतोय काय, की मी येत्सिर हाराबरोबर हे करेन, मी येत्सिर तोबच करेन. पण येत्सिर तोब करायला जातो कशाला, कारण मला चांगलं बोला, माणसाने चांगला बोलावं म्हणून. मी चांगला कशाला करीन, दुसऱ्यांनी मला चांगला बोलावं. मी नमाज कशाला करीन, मला सगळ्यांनी नमाजी बोलावं. हे जे होतं ना, ते तो साप करते, साप आहे. ह्याची जी गोष्ट आहे ना, तो साप कुठं होता,
तो झाड होता ना, मधी झाड लावला होता देवानी ना, ट्री ऑफ लाईफ. ट्री ऑफ लाईफ जो लावला होता ना, तर ट्री ऑफ लाईफ वरच होता ना तो. तिकडे त्या झाडाच्या जवळच होता ना तो. तो ट्री ऑफ लाईफ म्हणजे वरून येणारा जो आपला सोल मधून खाली येणारा जो ट्री ऑफ लाईफचा जो फ्लो आहे ना, त्या फ्लो मध्ये तो तिकडं वेटाला घेऊन बसलेला जो गोष्ट आहे ना, तो आपला काय इगो आहे. आता मग आपण या इगो बरोबर कसा फाईट करायचा? कारण ह्याच्यामध्ये आहे ना, आपला सोल आहे ना, ह्याच्यामध्ये आपल्या सोलचा एकच काम आहे, काय आहे? चॉईस करायचं. आता चॉईस करताना तू गवत खा किंवा सुक्का गवत खा किंवा ओला गवत खा, हे आहे ना, तुम्हाला जर त्या सापाने दिला ना, तर तुम्ही चॉईस नाही करत, तुम्हाला त्या अॅनिमल सारखं ठेवलं त्यांनी. जसा तुम्ही एका बैलाला हिरवा गवत आणि सुक्का गवत दोन दिला आणि सांगितलं की हे काय हे पाहिजे की ते पाहिजे, तर तो बाबा दोघांमधून एकच चूज करेल ना. तसा तुमचा तो साप आहे ना, तुम्हाला आहे ना चॉईस साठी, प्रत्येक चॉईस साठी दोनच गोष्टी देतो. मग असा कर किंवा तसा कर, मग असा कर तसा कर नाही. म्हणून आपल्याला आहे ना तोरा काय सांगते की मिचवा कर. मिचवा कर म्हणजे कुठली पण गोष्ट तुझ्या समोर आली ना, तर ती कशी कर, एक करायची पद्धत आहे, त्या पद्धतीने कर. तुला वाटतंय तसा ना, तुझा साप तुला सांगते, तुझी पर्सनॅलिटी तुला सांगते तसा नको करू. तर एक पद्धत आहे, त्या पद्धतीने होली पद्धत आहे, एक मधली पद्धत आहे. मधी कोण आहे? त्या सापाने वेटाळा घातलेला आहे ना, तर मधी कोण आहे? मधी आपला सोल आहे. तो होलीनेसचा जो पिलर आहे ना, तो पिलर मध्ये काय आपला सोल आहे. तो आपल्या सोलच्या हिशोबाने केलं पाहिजे. म्हणून आपल्याला त्या सापाला ओव्हरलुक करण्यासाठी आपल्याला काय दिलं की प्रत्येक ह्या जगामधल्या प्रत्येक गोष्ट कशी करायची त्याच्याबद्दल आपल्याला तोरा सांगते. जर आपला साप आपल्याला सांगते ना मटण खा रोज, तर तोरा सांगते की मटण खायचं पण एक पद्धत आहे, त्या हिशोबाने खा. जर तो तुम्हाला सांगते, तुमचा साप तुम्हाला सांगते ना की तू खूप एकदम स्पिरिच्युअल आहेस, 40 रोज कर, 40 दिवस खाऊ पिऊ नको, दिवस रात्र काय खाऊ नको, पाणी नको, तोरा सांगते नाही, रोजा करायची पण पद्धत आहे. कसा रोजा करायचा, काय करायचा, कोण करू शकतो, कोण नाही करू शकत, है ना. तुमचा साप तुम्हाला सांगते की मला आहे ना मजा करायची आहे, मला खूप लग्न करायचं आहे, मला खूप मजा करायची आहे या जगामध्ये, तो सांगते नाही, रूल्स आहेत, रेग्युलेशन आहेत, कोणा सांगते करू शकतात लग्न, नाही करू शकत, हे ते सगळं सांगते. तुमचा सोल तुम्हाला सांगाल की मी ब्रह्मचारी राहीन, तो सांगते नाही, या जगामध्ये रूल्स अँड रेग्युलेशन आहे, तुला व्हेरी फ्रुटफुल अँड मल्टिप्लाय व्हायचं. म्हणजे जो आपला जो पाथ आहे ना, तो पाथ कसा आहे, तो तुम्हाला तो होलीनेसचा पाथ दाखवते की ज्याच्यामधून तुम्ही आहे ना त्या सापला ओव्हर कराल. तुम्ही त्या सापाला आहे ना, त्या सापाचा डोका ठेचायचा आहे. सापाचा डोका ठेचायचं म्हणजे पायाखाली घेऊन ठेचायचं नाही, म्हणजे तुम्हाला त्या सापाला जो बोलतोय ना त्याच्या विरुद्ध करायचंय. डोका ठेचायचं म्हणजे त्यांनी जे सांगितलं त्याच्या विरुद्ध नाही करायचंय, त्याचा हे नाही करायला द्यायचंय, त्याचा जी गोष्ट आहे ना ते नाही करायचं. म्हणजे तुम्हाला आपला जो इगो आहे ना त्याच्या संगती येतसिरा लेवल मध्ये आपल्या इगो संगती आपली फाईट असते. आणि आपला इगो काय आहे? आपला इगो तो साप आहे जो आपल्याला त्या वरून येणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्याला चाळून आपल्याला अख्खा जी स्पिरिच्युअल एनर्जी आहे ना तो चाळून त्याला जास्तीत जास्ती गोष्टी मिळेल ना, त्याला जास्तीत जास्ती घाण मिळेल ना, डर्ट मिळेल, माती मिळेल ना, अशा हिशोबाने आपल्याला सगळी गोष्ट करायची. तुम्ही विचार करा आणि विचार करून बघा की आहे ना आपण कुठला पण एक्सपिरियन्स कशासाठी घेतो, है ना, त्याच्यामधून काहीतरी आहे ना चांगला किंवा वाईट हे करायसाठी घेतो ना. आता फॉर एक्झाम्पल आहे ना, पैसा माणूस पैसा कशाला कमवतो? माणूस पैसा कशाला कमवतो? कारण पैसा कमवला तर पैशामधून आपण त्याच्या थ्रू आपण काहीतरी गोष्टी करू शकतो, है ना, चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी सगळ्या गोष्टी करू शकतो. पण आपण त्या गोष्टी काय करू शकतो, तर आपण सेदाका देऊ शकतो, 4 माणसांना 10 माणसांना खायला देऊ शकतो, बरोबर ना. तर आपण पैसा त्याच्यासाठी कमवतो आणि पैसा कमवल्यावर आपण त्याच्यातून अजून आपण चांगला एक्सपिरियन्स घेऊ शकतो पैसा कमवत. पण पैसा कमवून तो जमून ठेवायचा आणि तो ते यूज नाही करायचा, असा जेव्हा ही मेंटॅलिटी होतं तेव्हा ती मेंटॅलिटी काय की तो साप आहे ना आता सांगते की तू पुढचा नको करू, पॉझिटिव्हिटी मध्ये जाऊच नको त्याच्या. आता तू पैसा कमव आणि पैसा कमवून त्याच्यावर साप बनून राहा.
तर हा जो आपला जो इगो आहे ना, आपण बनवलेला इगो, आणि त्या इगो मध्ये ना नुसता आपला त्या आपला नाही, आपल्या एन्व्हायरमेंट आणि आपले आजूबाजू आणि आपलं डॅडी मम्मी सगळ्यांचा हात असतो त्याच्यामध्ये. कारण ते स्टार्ट पासूनच चालू होतं की हा अमुक अमुक आहे, तमुक आहे, हे आहे, असा आहे, माय हे डोके फिरू आहे, हा शांत माणूस आहे, हा असा आहे तसा, आणि मग असा बनवून बनवून आपला तो ती जी गोष्ट होतं ना, त्या गोष्टीच्या पाय काय होतं, तो साप वाढत जातं. पण आहे ना, सापामध्ये आहे ना एक एक सापाची आहे ना, एक जसा कॉईल करतो ना साप, तसा साप आहे ना, त्याची आहे ना स्किन पण झाडू शकतो. स्किन आहे ना सापाची, स्किन साप काढू शकतो. तसं आहे ना, आपण आहे ना त्या जो साप आहे ना, त्या सापाला जर हे नाही दिला ना, तो साप आहे ना त्याची स्किन झाडत. आणि जेव्हा तो साप स्किन झाडायला लागतो ना, तेव्हा काय होतं, तो साप जो आहे ना, तो साप आपला जो इगो आहे ना, त्या इगोला आपण काय करू शकतो, आपण त्या इगोला आहे ना तो बर्निंग बुश बनवू शकतो. तो मोशेनी जो बर्निंग बुश बघितला ना, तो मोशेनी बघितलेला बर्निंग बुश काय आहे, तो आपली पर्सनॅलिटी आहे, आपला तो इगो आहे. जेव्हा तो इगो काय करतं, खाली बघायच्या बदल्यात काय बघतो, तो आता वर बघतोय. जेव्हा तो सात सापाचं डोकं आहेत ना असं खाली बघणार, ते सापाचं डोकं खाली उघडून असं जेव्हा ते वर होतात ना, तेव्हा तो काय होतं, तो बुश होतो. बुश म्हणजे काय, ट्री आहे ना, झाड आहे, झाडामधला झाडामध्ये किती सेफिरोत आहेत, 10 सेफिरोत आहेत. तर जे खालचं 7 सेफिरोत आहेत ना, त्या सेफिरोत मध्ये ते गडबड चाललेली आहे. तर ते सेफिरोत जेव्हा ओपन होतात ना, तेव्हा काय होतं, तो बुश होतं. पण तो बुश जोपर्यंत बर्न नाही होत ना, जोपर्यंत त्या बुश मध्ये आग नाही लागत ना, तोपर्यंत काय होतं, तोपर्यंत तुम्ही आहे ना त्या वरच्या लेवलला नाही जाऊ शकत. तर तोऱ्यामध्ये आहे ना एक ठिकाणी असं लिहिलेलं आहे की आहे ना 7 दिवस, म्हणजे तुम्हाला जर आहे ना सॅक्रिफाईस करायचं ना, कोरबान द्यायचंय, तर तुम्ही कुठला कोरबान देऊ शकता, गाय, बकरी, मेंढा, अॅनिमलचे सॅक्रिफाईस देऊ शकता. पण तुम्ही सॅक्रिफाईस द्यायचं असेल तर काय असतं, एक कायदा आहे की आहे ना 7 दिवस आहे ना कमीत कमी तो त्याच्या आईच्या अंडर राहिला पाहिजे. 7 दिवस तो कुठं राहिला पाहिजे, त्याच्या आईच्या अंडर राहिला पाहिजे. आणि 8व्या दिवशी तुम्ही त्याला काय करू शकता, सॅक्रिफाईस करू शकता त्याला, म्हणजे आगी सॅक्रिफाईस देऊन मिसबॅक वर टाकू शकता आणि त्याची हे देऊ शकता. तर 7 दिवस म्हणजे काय, तर हे 7 जे आहेत ना, 7 सेफिरोत ना, त्याच्याबद्दल बोलतोय. हे 7 सेफिरोत आहेत ना, त्याची आहे ना वर एक सेफिरोत आहे ना, त्या सेफिरोतला आहे ना बिना बोलतात. बिना आहे ना, बिना म्हणजे अंडरस्टँडिंग. हा अंडरस्टँडिंगचा जो सेफिरोत आहे ना, त्याला काय बोलतात, त्याला मदर बोलतात, इमा पण बोलतात त्याला. तर कब्बालिस्टिक आपल्याला काय सांगते, आपल्याला कब्बाला सांगते की ना, तुम्हाला जर आहे ना त्या सापाला वर बघायला द्यायचं आहे, आणि वर बघायला देऊन त्याला काय करायचं, तुम्हाला सापाला त्याला बुश बनवायचं आहे, बर्निंग बुश बनवायचं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, त्याला मदरच्या अंडर मधून काढायचं आहे. 7 दिवस मदरच्या, म्हणजे 8व्या दिवशी त्याला काय करायचं, तुम्ही त्याची सॅक्रिफाईस देऊ शकता. म्हणजे काय आहे की तुम्ही आहे ना प्रत्येक गोष्ट या जगामध्ये आहे ना नॉलेजच्या हिशोबाने नाही घ्यायची, अंडरस्टँडिंगच्या हिशोबाने घ्यायची. तुम्हाला सांगतो ना की नॉलेज आणि अंडरस्टँडिंग मध्ये काहीतरी डिफरन्स आहे. जोपर्यंत तुम्ही ह्या जगामध्ये कुठली पण गोष्ट नॉलेजच्या हिशोबाने घेता ना, तोपर्यंत तुमचा साप आहे ना स्ट्रॉंग होत जातो. मला ह्याचं नॉलेज पाहिजे, मला कब्बालाचं नॉलेज पाहिजे, मला ह्या गोष्टीचं नॉलेज पाहिजे, मला त्या गोष्टीचं नॉलेज पाहिजे. नॉलेज म्हणून घेता सगळी गोष्ट. जोपर्यंत तुम्ही ह्या जगामध्ये कुठली पण गोष्ट नॉलेज म्हणून घेता ना, तेव्हा कोण स्ट्रॉंग होत असतं, तुमचा साप स्ट्रॉंग होत असतं, तुमची पर्सनॅलिटी, तुमचा इगो स्ट्रॉंग होत असतं. का? कारण त्यांनी नॉलेजचा फ्रूट खाल्लेला आहे. पण जेव्हा ह्या जगामध्ये तुम्ही सगळी गोष्ट अंडरस्टँडिंगने घ्यायला लागता ना, तेव्हा काय होतं, तेव्हा तो बुश आहे ना तो पेटतं. तो साप आहे ना, तो साप नाही राहत, तो काय होतं, बर्निंग बुश होतो. म्हणून आहे ना प्रत्येक गोष्ट आहे ना नॉलेजनी नाही घ्यायची, प्रत्येक गोष्ट अंडरस्टँडिंगनी घ्यायची. आणि तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही ठरवा की तुम्ही कसा अंडरस्टँडिंगनी प्रत्येक गोष्ट घ्या. जर एखादा माणूस तुमच्यावर भडकला ना, एखादा माणूस तुमच्यावर भडकला तो आला आणि भडकला, तर तुम्ही नॉलेज, जर तुमचा नॉलेज काय तुम्हाला सांगते की तो माझ्यावर भडकला, आता मी त्याच्यावर भडकलं पाहिजे, आता तू कशाला मला डिफेंड केलं पाहिजे, मला तो भडकला माझ्यावर, तो असाच आहे, भडकूच आहे माणूस, तो असाच भडकतो, तो माझ्यावर जळतो म्हणून तो माझ्यावर भडकला. हा नॉलेजचा पार्ट आहे. तुम्ही अंडरस्टँडिंग घ्याल ना,
तुम्ही अंडरस्टँडिंग नाही की का भडकला तो माणूस, काय झालं, त्याला काय दुसरा त्रास आहे काय, काय होते काय, अरे कशाला भडकतस, काय त्रास आहे, कुठं तुला घरी त्रास झाला काय, येताना त्रास झाला काय, कुठं तरी दुसरा काय झाला काय. अंडरस्टँडिंगनी जेव्हा तुम्ही घ्याल ना तर काय होईल, त्याचा जो आउटकम आहे ना तो वेगळा होईल. कारण नॉलेजनी प्रत्येक गोष्ट घेतली ना तर त्याचा आउटकम वेगळा असतं, आणि अंडरस्टँडिंगनी घेतली ना तर त्याचा हे वेगळं असतं. तुम्ही ना तुमच्या लाईफ मध्ये ना जर चेंजेस करायचे, तुमच्या सापाला तुम्हाला जर बर्निंग बुश बनवायचा आहे ना तर तुम्हाला काय करायला पाहिजे, प्रत्येक गोष्ट अंडरस्टँडिंगनी घेतल्या पाहिजे. म्हणून मी कब्बाला क्लासमध्ये पण तुम्हाला सांगतो की अंडरस्टँड करा, नॉलेज नको घेऊ. आपण जे बोलतोय ना ते ह्या फिजिकल वर्ल्डच्या लँग्वेज मध्ये बोलतोय. फिजिकल वर्ल्ड ह्या जगामधल्या फिजिकल लँग्वेज, फिजिकल वर्ल्डच्या लँग्वेज मध्ये. ह्या फिजिकल वर्ल्डच्या लँग्वेज मध्ये जर तुम्ही नॉलेज म्हणून नुसता जर कब्बाला शिकायला घेतलात ना तर तुमचा इगो आहे ना, तुमचा जो साप आहे ना तो खूप स्ट्रॉंग होईल, आणि तो पुढे आहे ना उद्या तो स्वतःला देव समजायला लागेल. पण तुम्ही अंडरस्टँडिंगनी घ्याल ना, जेव्हा तुम्ही कब्बालाचा क्लास, तोरा काय पण, कुठली पण तोरा पण नॉलेज मधून नको घेऊ, तोरा अंडरस्टँड करा. प्रत्येक गोष्ट जगामधली प्रत्येक गोष्ट ना अंडरस्टँड करायचा प्रयत्न करा. आणि अंडरस्टँड जेव्हा तुम्हाला करता येईल ना, एकदम इझी असतं अंडरस्टँड करायसाठी, काय जास्त हे नसतं. नुसतं त्या सापाचा जरासा असा ढिल्ला पडतो, तो साप ढिल्ला पडला की तो त्याचा बुश व्हायला लागतं, आणि बुश झाला की तुम्हाला एकदम अंडरस्टँडिंगनी तुम्हाला सगळं समजायला लागला की तो बर्निंग बुश होतो. आणि बर्निंग बुश झाला ना की मग ह्या जगामधल्या सगळ्या गोष्टी आहेत ना तुम्ही एक्सपिरियन्स करता ना, तर त्याच्यामध्ये मग तुम्ही टाकतच नाही त्याला वाईट आणि चांगल्यामध्ये. आणि तो बर्निंग बुश जेव्हा तुमचा जो पर्सनॅलिटी बर्निंग बुश होतो ना, तेव्हा पर्सनॅलिटी बर्निंग बुश झाला ना तेव्हा काय होतं, तुमचा सोल आहे ना शाईन व्हायला लागतं, तुमच्या सोलला आहे ना रिलीज मिळतं, आणि तुमचा सोल मग सोलच्या कामं करू शकतो या जगामध्ये. आणि तुमचा सोल जेव्हा या जगामध्ये कामं करायला लागतं त्याची, तेव्हा काय होतं, तुमच्या ह्या जो बुश होता ना बर्निंग बुश, त्या बर्निंग बुशची जी चमडी होती ना आपली, त्या सापाच्या कवरिंग आहेत ना ते सगळं कवरिंग जळायला लागतात. आणि ते सगळं कवरिंग जळून गेल्यावर काय होतं, तो जो ढाचा राहता ना तो काय, तो मेनोराचा ढाचा राहता, मेनोरा सारखा. त्याच्यावर जे सोलची जी लाईट आहे ना ती सोलची लाईट पेटलेली असते, आणि तो मेनोरा सारखा असतो. तर हा जो येत्सिराच्या वर्ल्ड मधला जो पिक्चर आहे ना आपला म्हणजे इथं मी असा आहे, पण येत्सिराच्या वर्ल्ड मध्ये मी तसा आहे. येत्सिराच्या वर्ल्ड मध्ये मी जो आहे ना त्याला कव्हर केलेला तो इगो आहे, आणि तो इगो कव्हर केलेला तो खाली बघते तेव्हा तो साप असतो. तो जेव्हा खाली नाही बघत, तो वर बघायला लागतो तेव्हा तो बुश होतो, आणि तो एकदम जेव्हा सगळ्या अख्ख्या जगाला उजेड द्यायला लागतं ना तेव्हा तो मेनोरा होतो. तर आपली पर्सनॅलिटी आपल्याला कशी बनवायची आहे ना ते आपल्या हातात आहे. जर तुम्हाला ह्या जगामध्ये सगळ्या गोष्टी नॉलेजच्या हिशोबाने घ्यायच्या तर तुम्ही तुमचा इगो स्ट्रॉंग कराल, आणि इगो जेवढा स्ट्रॉंग होतो ना तेव्हा तो साप तेवढा जास्ती विळखा घालतात आपल्या सोलला. आणि जेव्हा तुम्ही अंडरस्टँड करायला लागाल ना गोष्टी, जेव्हा अंडरस्टँड करायला लागाल तेव्हा काय होतं, त्याचा बुश होतो. आणि अंडरस्टँड झाल्यावर जेव्हा तुमच्यामध्ये विजडम वाढतं ना तेव्हा तो मेनोरा होतो. ओके, मी आहे ना आता तुम्हाला जी गोष्ट सांगितली ना ती येत्सिराच्या वर्ल्ड मधली सांगितली, ह्या वर्ल्ड मधली नाही, येत्सिराच्या वर्ल्ड मध्ये सांगितली. इकडच्या वर्ल्ड मधली नाही, येत्सिराच्या वर्ल्ड मधली. कारण आता येत्सिराच्या वर्ल्ड मध्ये तुम्हाला समजलं ना वायरिंग कशी आहे तिकडची, इलेक्ट्रिसिटी कशी खाली येते, कसा पाईपलाईन आहे, कसं काय आहे ते. आणि तो अख्खा जर सिस्टम समजला ना तर तुम्ही ह्या जगामध्ये आहे ना, ह्या जगामध्ये आपण वागून काय करू शकतो, तो सिस्टम चेंज करू शकतो वरचा. कारण तो वरचा सिस्टम आहे ना आपण बनवला, इकडच्या वागण्याने तो वरचा सिस्टम बनत असतो. म्हणजे नॉर्मल आपण जो घर बनवला ना त्या घराचा जो प्लॅनिंग असतं ना त्या प्लॅनिंग मध्ये आपण एक्स्ट्रा रूम आणि एक्स्ट्रा हे बनवतो, आणि एक्स्ट्रा काय काय करतो ना, हे तोड ते तोड. तर तसा हे तोड ते तोड करून जर आपण बनवला ना तर जो ओरिजिनल प्लॅन आहे ना त्या प्लॅन मध्ये गडबड होतो. क्वेश्चन असा जास्ती हे नव्हता ना लेक्चर, शरोना सिनोरा शरोना आंटी बोल, काय बोलू, तू किती छान बोललेला आहेस. इट इज नाही म्हणजे जस्ट जास्ती हेवी होता काय की, कारण मी नाही आता दुसऱ्या वर्ल्ड मधला बोलतो. व्हेरी नॉलेजेबल बच्चा. गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. मी ओके, काल मला आहे ना क्वेश्चन पाहिजे, आणि या टायमाला कोणतरी काहीतरी
हेवी क्वेश्चन विचारा ह्या आपल्या टॉपिकवर. जर नाही समजलं असेल किंवा काय, किंवा मला असा समजला करून क्वेश्चन विचारलं तरी चालेल. नाही, तुझी एक्सप्लेनेशन एवढी चांगली आहे की बच्चा प्रश्न विचाराची बातच नाही नाही, येत. आता कोणतरी दुसरा, तुम्ही नाही, कोणतरी दुसरा क्वेश्चन विचारा. विचार. Anybody question? If nobody, I will ask. Yeah, ask. आपल्याला आपला अंतर्मन पण ऍडवाइस देत असतं आणि तो म्हणजे चांगल्या डायरेक्शनला देत असतो. हा डिस्टिंक्शन कसा करायचा की हा आपला माझा साप मला सांगते की मी काहीतरी चांगला ऍडवाइस माझं मन मला सांगते. ज्या गोष्टीला आपण अंतर्मन बोलतो ना, तो आहे ना सापाचाच आवाज आहे. त्या सापाकडे आहे ना दोन्ही गोष्टी आहेत. त्या सापाकडे येत्सीर हारा पण आहे आणि येत्सीर तोप पण आहे. येत्सीर हारा म्हणजे इव्हल इन्क्लिनेशन आणि येत्सीर तोप म्हणजे गुड इन्क्लिनेशन. तो साप आहे ना, जेव्हा आपल्याला आहे ना येत्सीर हारा वाईट ऍडवाइस देतो ना, तेव्हा तो काय करत असतो, तो त्याला त्याचा फूड पाहिजे म्हणून तो आपल्याला वाईट इन्क्लिनेशन कडे देत असतो. आणि जेव्हा आपल्याला आहे ना येत्सीर तोप आहे ना, आपल्याला येत्सीर तोप गुड इन्क्लिनेशनच्या ऍडवाइस देतं ना आपला अंतर्मन, तेव्हा आपल्या सापाला आहे ना देव बनायचंय. कारण आपल्या सापाला आहे ना दाखवायचं आहे जगाला की आय एम गॉड, मी देव आहे. म्हणून तो आपल्याला गुड ऍडवाइस देतो. तर गुड ऍडवाइस दिली आणि इव्हल ऍडवाइस दिली ना, तर गुड आणि इव्हल ऍडवाइस मध्ये ना आपल्याला काय करायचं आहे ना, ह्याचं आहे ना काहीतरी बेसिक स्ट्रक्चर असतं. बेसिक आपल्याला काय करायचं, म्हणजे जर आग घेतली ना, तर आगीने मी जेवण शिजवू की आगीने अख्खा सगळा हे करू, जग जळू. ओके, ह्या दोन हे आहेत, दोन काय आहेत, दोन गोष्टी होऊ शकतात आगीने. आपल्याला आहे ना जेव्हा तो बोलते जेवण शिजव, तर तो आपल्याला एक चॉईस देते की तू जेवण शिजव करून, गुड इन्क्लिनेशनच्या चॉईस देते. तो आपल्याला जेव्हा जग जळव सांगते ना, तेव्हा तो इव्हल इन्क्लिनेशनची चॉईस देतो. पण आपल्याला आहे ना अंडरस्टँड करायचं आहे की कशासाठी करायचं आहे. आपल्याला आहे ना चॉईस आहे. आपला आहे ना ह्या दोन्ही गोष्टींमध्ये आपला काय आहे की चांगला ऐकायचा की वाईट ऐकायचं हे नाही, आपल्याला चॉईस आहे. काय चॉईस आहे की ही फायर कशासाठी यूज करायची आहे, ही गोष्ट कशासाठी यूज करायची आहे, त्याच तो चॉईस आहे. की हा बोलते की जग जाळासाठी आहे आणि हा बोलते जेवासाठी आहे. पण ह्या दोन्ही गोष्टींमधून मी दोन्ही पण नाही केली, तर मला मग हा जर माझ्या समोर आलेला जो जी गोष्ट आहे ना, ती गोष्ट मला कशी माझ्या ह्याच्यामध्ये कनेक्ट करेल, माझ्या सोल संगती कशी कनेक्ट करेल, ते आपल्याला शोधायचं. म्हणून त्याला मिचवा बोलतात. प्रत्येक गोष्ट आहे ना ते करताना ना आपल्याला मिचवा म्हणजे कनेक्शन आहे की मला कसा माझ्या सोल बरोबर आणि माझ्या होलीनेस बरोबर आणि माझ्या स्पिरिच्युअलिटी बरोबर कशी कनेक्ट करेल ही गोष्ट ना, ते आपल्याला डिसाईड करायचं असतं. आणि ते डिसाईड करण्यासाठी आपल्याला तोरा दिलेला आहे. तोरामध्ये आहे ना प्रत्येक गोष्ट कशी करायची ते सांगितलेलं आहे. जर आपल्या इव्हल इन्क्लिनेशनने आपल्याला सांगितलं ना कुठली गोष्ट करायसाठी आणि आपण ती गोष्ट करायची आहे ना, तर इव्हल कसा करायचा ते पण आपल्याला तोरा सांगते. आणि जर गुड करायचा सांगितलं ना, तर गुड पण कसा करायचा ते सांगते. तर ती जी चॉईस आहे ना, कसा करायचा ती चॉईस आहे ना, ती चॉईस आपल्यामध्ये आहे. आपला अंतर्मन सांगते तसा करायचा की आपल्याला तोरा सांगते तसा करायचा. तोरा सांगते इन द सेन्स, तोरा सांगते म्हणजे कसा की काय आहे ती वे कसा आहे त्याचा. समुद्र, आपण ज्या नदी बघितली ना, तर नदीचा जो फ्लो असतो ना, तो नदीचा फ्लो आहे ना वरून खाली असतं, बरोबर ना. हायर लेवल वरून लोअर लेवलवर असतं. पण हायर लेवल वरून लोअर लेवलवर ती नदी कशी फ्लो करते ते नदी डिसाइड करतं ना, तसा ते डिसाइड झालेलं आहे कसा फ्लो करेल तसा. तर आपल्याला जर सांगितलं वरून खाली येणार नाही, खाली येते ना, ते तो खाली येणार आहे ना, तो त्याला स्ट्रेट लेवल मध्ये आण किंवा त्याला आडव. आपला जो अंतर्मन आपल्याला सांगते ना, आपल्या अंतर्मनाने जर आपल्याला बरोबर जरी सांगितलं ना, तरी ते बरोबर कसा करायचा ना ते आपल्याला डिसाईड करत असतं. आपल्याकडे मॉरल चॉईस आहे की ते कसा करायचं ते.
आपला अंतर्मन अंतर्मन आहे ना, अंतर्मन कुठली पण गोष्ट आहे ना, वे करून म्हणजे वजन करून हे करून आपल्याला सांगतं ना, तो कुठल्या आशाने कुठला तराजू घेते, तो आपल्या एक्सपिरियन्सच्या तराजू घेते तो. आणि आपण ह्या जगामध्ये सगळं एक्सपिरियन्स नाही घेतलेले आहेत. ह्या जगामध्ये आपण जेवढा एक्सपिरियन्स घेतले ते लिमिटेड एक्सपिरियन्स आहे. तर आपल्या लिमिटेड एक्सपिरियन्सच्या हिशोबाने तो आपल्याला सांगते की ही गोष्ट कर, ती गोष्ट करू, ही गोष्ट कर किंवा ती गोष्ट कर. जर आपल्याला चांगली गोष्ट सांगितली ना करायला आपल्या अंतर्मनाने, तर ती चांगली गोष्ट मी कशी करायला पाहिजे हे मला माहिती पाहिजे. हा चॉईस मी केला पाहिजे. कारण तोरा आहे ना, तोरा तुम्हाला आहे ना 613 मिtzवा तुम्हाला आहे ना प्रत्येक गोष्टीमध्ये असा आहे ना, जगामधला कुठलाच आहे ना रिलीजियस स्पिरिच्युअल सिस्टम नाही ज्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना सगळ्या गोष्टी कशा करायच्या सांगितलेले. ह्या जगामध्ये आहे ना स्पिरिच्युअल सिस्टम, कुठला स्पिरिच्युअल सिस्टम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं की कुठली गोष्ट कशी करायची. म्हणजे सकाळी उठल्यावर हात धुवायचा, हे पण स्पिरिच्युअली कसा धुवायचा ते पण सांगितलेलं तुम्हाला. तुम्हाला तुमच्या अंतर्मनाने सांगितलं हात धुवू नको, काय नाही, ते नाही धुतला तरी चालतो. पण तुम्हाला हात जर धुतला पाहिजे, साबणाने धु हात, है ना. तो आपल्या एक्सपिरियन्सने आपल्या नॉलेजने आपण ते केलेलं आहे. पण तुम्हाला स्पिरिच्युअल वे तो सांगते की सकाळी उठल्यावर कसा हात धु, उठल्याबरोबर हात घे, पाणी वाहत्या पाणीमध्ये नको घेऊ, थांबलेलं पाणी घे त्याच्यामुळे. कारण तो जो सिस्टम आहे ना, तो सिस्टम तुम्हाला काय करते, तो तुम्हाला अपर वर्ल्डला जॉईन करते. तुमचं अंतर्मन तुम्हाला नुसतं ह्या जगाबद्दलच सांगतो, तुम्हाला डिसिजन ह्या जगाबद्दल देतं तुमचं अंतर्मन. आपला अंतर्मन आहे ना, तो आहे ना नुसता हा वर्ल्ड मध्ये आपली बॉडी कशी राहायची ना त्याच्याबद्दलच डिसिजन घेऊ शकतो. आपल्याला आहे ना या चारही वर्ल्डचं डिसिजन घ्यायचं. तर चारही वर्ल्डचं डिसिजन घ्यायसाठी आपल्याला आहे ना ते दुसऱ्या वर्ल्डचं जर आपल्याला नॉलेज नाही ना, आपल्याला त्या दुसऱ्या वर्ल्डचा अंडरस्टँडिंग नाही ना, तर आपण त्या वर्ल्डचा कसं घेणार आहोत. कारण आपण जर मनाचं ऐकलं ना, तर मन आपल्या इगोला कुठंतरी हे देते, खायला पियाला देते. आपल्याला मनाच्या वर जायचं, आपण मन नाही होत. मन काय आहे, मन तो साप आहे ज्याने आपल्या सोलला पकडून ठेवलेलं. त्याला आपण मन बोलू, इगो बोलू, अजून काय नाव पाहिजे ते तुम्ही नाव द्या त्याला. कारण डिसिजन घेताना ना तुम्हाला डिसिजन फक्त ह्या फिजिकल वर्ल्डचं नाही घ्यायचं. ह्या डिसिजन तुम्हाला काय घ्यायचं, तुम्हाला वरच्या एचसिरा लेवल आणि त्याच्यावरचा व्हेरिया लेवल आणि त्याच्यावरचा अजून एक लेवल आहे, त्या सगळ्या लेवलचा घ्यायचा. कारण तुमचा एसेन्स आहे ना, तुमचा एसेन्स देवाचा एसेन्स आहे आणि तुमचा एसेन्स सोल आहे. त्या सोलच्या हिशोबाने घेतोय. तुमचा सोल तुमच्या संगती बोलतोय, तुमचा सोल तुमच्या संगती नाही बोलत आहे. तुमचा सोल तुमच्या संगती बोलणारच नाही. तुमचा सोल तुमच्या संगती बोलासाठी तुम्हाला तो चॉईस, नुसता त्याला चॉईस, सोलला तुमचा फक्त चॉईस करता येते तिकडनं, तो चॉईस करतोय. तुम्ही जर त्याला चॉईसच करायला नाही दिली ना, तर तो तुमच्या संगती बोलणार कसा. चॉईसच्या हिशोबाने सोल आपला इकडे ठोकते दरवाजा. जर आपण ती चॉईस ऐकली ना, तर स्लोली आपण तो दरवाजा उघडू आणि मग आपल्या सोल बरोबर आपला कॉन्टॅक्ट होईल. आपण कधीच चॉईस यूज नाही करत, आपली मॉरल चॉईस नाही यूज करत. आपल्यामध्ये जेव्हा आपला बोलतात ना डोका फिरतं, हे होतं, आपण सगळं इन्स्टिंक्ट्सवर काम करतो. पण तुम्ही जर चॉईस यूज करायला लागलात ना, तर तुमचा सोल तुमच्या संगती बोलायला लागेल. मग तुमचं मन नाही बोलत तुमच्या बरोबर. कारण तुमचं मन तोपर्यंत तुमचं मन हे होईल, ओपन होऊन तो बुश होईल. आता मी एक प्रश्न विचारते. हा विचारा. एक शब्द म्हणजे एक डायलॉग बोललो, बट तो मिस इंटरप्रेट होतो. समज म्हणजे त्या पर्सनला आपण काही बोललो आणि त्याला राग आला. ओके, यू सेड सॉरी, आय नेव्हर इंटेंडेड टू से दॅट वर्ड. पण जर तो पर्सन विल कीप ऑन रिपीटिंग दॅट सेम थिंग, so are you wrong or the person is wrong? You can't change, auntie मी काय बोलतो, you can't change the world, we can change ourselves. If we change ourselves, the world is going to change. कारण ना तो जो फ्लो आहे ना, अप्पर वर्ल्डचा जो फ्लो आहे ना, तो फ्लो ह्या वर्ल्ड मध्ये यासाठी आहे ना आपणच आहोत. आपल्या थ्रूच तो वर्ल्ड मध्ये ह्या येते.
ह्या जगामध्ये आहे ना हे जे सगळं चाललंय ना, कारण हा वर्ल्ड आपण असा आपण आपल्यामुळे हा वर्ल्ड असा क्रिएट झालेला आहे. तर आपण आहे ना प्रत्येक गोष्ट आहे ना नॉलेजनी न घेता अंडरस्टँडिंगनी घेतली ना, अंडरस्टँडिंगनी घेतली तर आहे ना ह्या जग अख्खा वेगळा होईल. आपण अंडरस्टँडिंगनी कुठलीच गोष्ट आपण अंडरस्टँडिंगनी नाही घेत. बघा आहे ना लोकल समज केले बोलतो ना आपण. एक असं गॉट इट. असतं ना बाबा समज केले, धक्का मारला आणि धक्का झाला आणि बोला अरे सॉरी बाय समज केले असं बोलतो ना. त्याचा काय अर्थ आहे? समज केले म्हणजे चुकी झाली माझ्याकडनं, समज केले म्हणजे तो जर आणि खरोखर त्यांनी समजून घेतला ना तर मग मारामारी नाही होत, झगडा नाही होत, काय नाही होत, काय नाही होत. बट ती सेम चीज तो पर्सन रिपीट तो करल. पर्सन कपाला क्लासला नाही आला ना आंटी. ओके ओके, आय गॉट इट बच्चा, थँक्यू. त्या पर्सनचा साप आहे ना तो तुमच्या सापाशी स्ट्रॉंग आहे. I got you, bachcha. Thank you so much. God bless you. You don't need to listen to other people's snake. No. Your snake is going to talk with you. I got your point. Thank आपण you. आहे ना आपण आपल्या एदेन गार्डन मध्ये राहतो, एदेन बागेमध्ये आपण राहतोय आणि आपला साप आहे ना आपल्याला एदेन बागेमधून काढासाठी सगळी खटपट करता येतो. बरोबर. जर आपण आपल्या सापाचं ऐकलं ना तर आपण एदेन बागेमधून आपल्याला लात मारून हाकलणार आहे. पण आपण आपल्या सापाचं न ऐकता, कारण साप बघा साप जेव्हा बोलते ना तेव्हा तुम्ही तोरा आज आहे ना पहिला पान उघडा जेनेसिसचा आणि वाचा. त्याच्यामध्ये साप काय बोलते त्याला की तुला देवाने सांगितलं की हा फल नको खाव, हा झाडाला हात नको लाव. ती बोलते नाही फल खाऊ नको सांगितलं, हात पण नको लावू सांगितलं. मग तो बोलते की तुला माहितीये कशाला सांगितलं, कारण तू ह्या झाडाचं फल खाशील ना तर तू देवासारखी होशील है ना, तू देवासारखी होशील. मग त्याच्यानंतर काय लिहिलंय की तिने विचार केला, तिने बघितला, तिने विचार केला आणि मग ती 4 गोष्टी केल्या तिने वेगवेगळ्या. शी सॉ दॅट द फूड गुड टू ईट आणि तिने 4 गोष्टी वेगवेगळ्या हे केल्या आणि मग घेऊन तिने खाल्ला फल है ना. पण तोरा काय सांगते, तोरामध्ये काय सांगितलं होतं, तोराने सांगितलं होतं की तू फल खाऊ नको. तोराने सांगितलं होतं तो फल खाऊ नको, पण तिने तिचा जेव्हा त्यांनी चांगला दिला ना, देवासारखा होशील, चांगला आहे ना तुमचा आपला अंतर्मन आपल्याला सांगते ना तू देवासारखा होशील, चांगला काम कर, देवासारखा होशील, तुला माणसं देव माणूस बोलतील है ना. पण मग आपण विचार करतो अरे मी असा वागलो तर हे करीन, मी तसा मग मी असा देईन, मग मी असा करीन, तसा करीन, हे करीन, मला माणसं चांगली बोलतील है ना. पण तोरा काय बोलते, तू फल खाऊ नको सांगितलं ना तोरानी, तर तो खाऊ नको सांगितला तेव्हा तू खाल्लास तर तू गार्डन मधून तुम्हाला हाकलले जाणार आहे तुम्ही. तर त्या हिशोबाने आहे ना काय आहे की आहे ना तो तोरा आहे ना, तोरा आपल्याला आहे ना आपण आहे ना त्या लेवलवरून ह्या लेवलवर फेकले गेलो, खाली आलोय ना, म्हणून आपल्याला आता समजत नाही. ओरिजिनल पोझिशन मध्ये आहे ना हव्वाला आणि आदामला आहे ना माहिती होता की ती फल खाईल तर काय होईल करून, आणि तिने फल खाल्ला ना त्याच्यानंतर आहे ना फल खायच्या आधी आहे ना ती 4 गोष्टी विचार करते, पण फल खाल्ल्यानंतर ती प्रत्येक गोष्ट माणूस आहे ना आता नॉलेज मध्येच डिसाइड करतो. तो नॉलेजच घेते प्रत्येक गोष्टीचं की मला नॉलेज पाहिजे, ही गोष्ट चांगली आहे की वाईट आहे. अंडरस्टँड करायला पाहिजे आपल्याला ही गोष्ट चांगली आहे की वाईट आहे. अख्खा जग आहे ना आज जे करतंय ना, लोक आहे ना नुसतं ते लोकांना जे दिसतंय ना त्याच्यावरून ती लोक आहे ना नॉलेज घेऊन ती लोक करतात की रॉंग आहे करून, पण ती लोक अंडरस्टँडच नाही करत की लॉंग रन मध्ये हे चांगलं आहे की रॉंग आहे की राईट आहे. मी आता जे वॉर बीर चाललं ना त्याच्याबद्दल बोलतो की लॉंग रन मध्ये तुम्ही जर केला ना तर तुम्ही अंडरस्टँड करता, आणि अंडरस्टँड केला ना तर आपला लिमिटेड लाईफ आहे. कोणाचा 80, 90, 120, पुढची येणारी जनरेशन त्यांची 150 वर्ष 200 वर्ष पण असू शकते. पण ह्या लिमिटेड लाईफ मध्ये आहे ना आपल्याला ते लॉंग रन तेवढा अख्खा ह्याचा आहे ना आपण डिसिजन घेतला ना की अंडरस्टँडिंगनी अख्खी लाईफ जगली ना तर आपण आहे ना एडन गार्डन मध्ये जगू. तिथं आपला साप पण असेल तिथं झाडावर. तो साप तोरामध्ये आहे ना साप नखाश म्हणजे साप आणि मशियाख, हा नखाश आणि मशियाख यांची टोटल आहे ना सेम आहे. कारण तो सापच आहे ना, तो साप जेव्हा मेनोरा होतो ना तेव्हा आपण मशियाखच्या वर्ल्ड मध्ये जाणार. त्या सापाला आपल्या जो
आपला जो सिस्टम आहे ना तो आपल्याला इगोला मारायला नाही सांगत, इगोला संपवायला नाही सांगत. तुम्हाला तुमचा इगो संपवायचा नाही, मारायचा नाही, खलास नाही करायचं. तुम्हाला एचसीआर हारा आणि एचसीआर तो याला खलास नाही करायचं. तुम्हाला काय करायचं, आपल्याला ती गोष्ट कन्वर्ट करायची, ती गोष्ट आपल्याला चेंज करायची. कशामध्ये? मशियाख मध्ये चेंज करायची. कारण ह्या जगामध्ये दोन ऑपोजिंग फोर्सेस ह्याच्यासाठी दिलेत कारण आपण चॉईस करू शकू म्हणून दिले. तुम्ही एक गोष्ट संपवली तर तुम्हाला चॉईसच नाही राहत ना. मग तुम्ही जर इवल संपवलं या जगामधून मग तुम्ही चॉईस कसली कराल? ह्या जगाचा मेन गोल काय आहे? देवानी हा जग कशासाठी बनवलंय? आपल्यासाठी चॉईस करायसाठी. चॉईस करायसाठी सगळ्या नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशी दोन गोष्ट पाहिजेत ना. तुम्ही नेगेटिव्ह संपवला तर मग पॉझिटिव्ह असेल तर मग तुम्ही चॉईस कशात कराल? पॉझिटिव्हचा चॉईस करायला तुम्हाला काहीतरी नेगेटिव्ह पाहिजे ना त्याच्यामध्ये. आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. कन्वर्ट करायचं म्हणलं आपल्याला वर उचलायचं आहे सगळं. अख्खा जो सिस्टम आहे ना त्या सिस्टम मध्ये आहे ना सगळ्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये आहे ना जो ट्री ऑफ लाईफ का बोलतो, कब्बाला ट्री ऑफ लाईफ बोलतो म्हणजे त्याच्यामध्ये 10 सेफिर होते. बुश बोलतं, मेनोरा बोलतो तेव्हा 7 सेफिर होत आहेत. बुश बोलतं तेव्हा त्याच्यामध्ये 7 सेफिर होत आहेत. कारण झाड अख्खा असतं, बुश छोटा असतं. तेव्हा वरचं 3 सेफिरोत का आहेत आणि बाकीचं आहे का? वरचा 3 सेफिरोत का नाही? कारण तो वेगळ्या वर्ल्ड मध्ये, वरचा 3 सेफिरोत वेगळ्या वर्ल्ड मध्ये येतात. ते बेरियाच्या वर्ल्ड मध्ये. त्या बेरियाच्या वर्ल्ड मध्ये जाऊन आपल्याला त्याच्याबद्दल बोलायला लागेल. पण आपल्याला येत्सिराच्या वर्ल्ड मध्ये आपण बोलतो तर 7 सेफिरोत आहे. 7 सेफिरोत मध्ये काय? बुश आहे, बर्निंग बुश, बुश ते सगळं बोलतो ना. ते त्याचं काहीतरी कारण आहे. फारो राजा जेव्हा स्वप्न बघतो ना त्या स्वप्नामध्ये त्याला किती किती गाय येतात? गाय येतात त्याच्या स्वप्नामध्ये. 7 गाय येतात एकदम मजबूत. आणि मग दुसरी 7 बारीक गाय येतात है ना. परत झोपतं, परत उठतं, मग परत त्याला काय दिसतं? 7 कंस दिसतात भरलेली. आणि परत 7 कुठली कंस दिसतात? 7 परत 7 येते ना लेटर. का 7 येते? काहीतरी हाय, काहीतरी गोष्ट आहे तिथं. तो तिथं सांगतोय की कसा पहिल्या स्वप्नामध्ये तो ऍनिमल्स दाखवतोय. ऍनिमल्स म्हणजे हायर लेवल आहे. सेकंड स्वप्नामध्ये तो झाड कंस दाखवते, प्लांट लेवल आहे, लोअर लेवल आहे. ते सांगते वरून कसा उतरते बघ, वरून कसा उतरते. पहिले धुष्टपुष्ट भरभराट उतरते 7, नंतर मग सगळा फॅमिन उतरतोय. ऍनिमल लेवल मध्ये, प्लांट लेवल मध्ये, फिजिकल लेवल मध्ये तसा उतरते. तो स्वप्न बघते म्हणजे तो येत्सिरा लेवल मध्ये तिथं जाऊन त्यांनी काहीतरी विजन बघितलं. तो विजन तो सांगते योसेफला आणि योसेफला तो विजन समजते. म्हणून योसेफ बोलतोय की असं असं होणार आहे आणि तू कुठला तरी माणूस नेम. कारण त्याला माहितीये की फारो राजा नाही करू शकत ते. कारण फारो राजाचा साप आहे ना खूप मोठा आहे. म्हणून तो बोलते की कुठला तरी माणूस नेम, साप नको नेम, माणूस नेम की जो ह्या सगळ्या गोष्टींमधून अख्ख्या जगाला वाचवल करू. प्रत्येक ह्याच्यामध्ये तोराच्या स्टोरी मध्ये आहे ना आपल्याला त्या येत्सिरा लेवल मध्ये काय होते ना ते पण सांगते. फारोची गोष्ट आहेत ना, फारोच्या गोष्टीमध्ये फारो म्हणजे ना वर आपला जो साप आहे ना त्याच्याबद्दलच सांगतो. फारो राजा आहे ना, सगळी इस्रायल लोक आहे ना, जेव्हा इस्रायल लोक सगळं जेव्हा नदीच्या किनाऱ्या उभं होतं ना, रेड सीच्या इथं होतं, तर फारो राजा किती रथ घेऊन आला माहितीये? तोरामध्ये लिहिले 600 रथ, 600 रथ घेऊन आला. 600 रथ का घेऊन आला तो? कारण मलकूत आहे ना, मलकूत त्याचा किंगडम आहे. खालचा एक जो वर्ड आहे ना मलकूत, तो त्याचा किंगडम आहे. त्याच्या किंगडमच्या वर आता किती सेफिरोत राहिलं? 6 सेफिरोत राहिलं. 6 सेफिरोत जो आहे ना 6 मल्टिप्लाय बाय 10 मल्टिप्लाय बाय 10 600 होतात. तो 600 घेऊन आला म्हणजे तो स्पिरिच्युअल वॉर बद्दल काहीतरी बोलतोय. 600 रथ घेऊन आला, 600 रथ घेऊन आला म्हणजे तो काहीतरी घेऊन आला वरून. दुसरी गोष्ट आपण आहे ना त्याच्याबद्दल नंतर बोलू कधीतरी, फारो राजाचा आणि याच्याबद्दल. आपला आहे ना आपला जो चॉईस करायचा जो हे आहे ना, चॉईस करायचा जो आपला हे आहे ना, तो मोशे आहे ना, जसा तोरामध्ये जे मोशेचं काम दाखवलंय ना, तो काम आहे ना आपला सोल आहे ना चॉईसनी करत असतो. तोरा आपल्याला कोणी सांगितला? तोरा आपल्याला कोणाच्या थ्रू मिळाला? मोशेच्या थ्रू मिळाला आहे ना. म्हणून आपला जो चॉईस करायचा असतं ना, तो चॉईस आणि मोशेमध्ये आहे ना तो हे आहे म्हणजे इक्विव्हॅलन्स आहे.
आणि म्हणून आपल्याला तोराच्या हिशोबाने कसा चालायचा आहे, तोराच्या हिशोब तोरा काय बोलते प्रत्येक गोष्टीमध्ये. तोरा आपल्याला सांगते की कमव, तुला पैसे कमवायचे, पैसा कमव, चांगल्या हिशोबाने पैसे कमव. पण चांगल्या हिशोबाने पैसा कमवल्यावर मग तू त्याला कसा होली करू शकतोस, तर तू त्याचं 10% तू त्याचा सीधा कमवत देतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे ना, कशा आपण होलीनेस कडे नेऊ शकतो आणि आपण आपल्या सोल लेवलला पोहोचू शकतो ना, ते आपल्याला तोराच सांगते. प्रत्येक ह्याच्यामध्ये दुसरा कुठलाच रिलीजन नाही ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी लॉज आहे. खूप जास्ती टाइम झाला. 1.5 आवर झाला. मोर क्वेश्चन आणि आपण मग आता संपू. आजचा लेक्चर आपण येत्सिरा वर्ल्ड साठी घेतला. जो आपण आतापर्यंत शिकलो ना, ते सगळा कसला, आपण तो मलखुतचा म्हणजे खालचा जो वर्ल्ड आहे ना, सगळ्यात खालचा मलखुतचा वर्ल्ड, जो आपला आसियाचा, आसिया म्हणजे ऍक्शन लेवलचा वर्ल्ड, आसिया म्हणजे ज्याच्यामध्ये आपण ऍक्शन करू शकतो, तो वर्ल्ड बद्दल आपण शिकत होतो, त्या वर्ल्ड बद्दल आपण बोलत होतो. पण आता आपल्याला ह्या जगामध्ये कशा ऍक्शन्स करायचे, तर तोराचे ऍक्शन्स करायचे. तोराचे ऍक्शन्स कशासाठी करायचे, त्याच्यासाठी मी वरच्या लेवल बद्दल तुम्हाला सांगितलंय. तर वरच्या लेवलमध्ये काय होते, वरच्या लेवलमध्ये कसा चेंजेस होतात. तुम्ही स्वतःला फिजिकली चेंज नाही करू शकत, पण तुमचा सोल कसा तुम्ही प्रोग्राम कसा तुम्ही सुधारू शकता, तुमचा प्रोग्राम कसा तुम्ही चेंज करू शकता ह्याच्याबद्दल. कारण वरचा लेवल जो आहे ना, एचसीराचा लेवल, हा फॉर्मेशनचा लेवल आहे. फॉर्म मध्ये आहे तुमचं रिलेशन असतात ना, ते फॉर्मेशन लेवल मध्ये असतात. ह्या जगामध्ये नाही तुमचं रिलेशन. तुमची बहीण आहे ना, तुमची बहीण का आहे, कुठं लिहिलेलं आहे, तिच्या हातावर लिहिलेलं आहे, तुमच्या हातावर लिहिलेलं आहे बहिणी बहिणी काय, की तुमचा सेम स्पॉट मध्ये तील आहे म्हणून तुम्ही बहिणी बहिणी नाही ना. अॅनिमल वर्ल्ड मध्ये भाऊ बहीण असतात ना, असतात. आपल्या वर्ल्ड मध्ये भाऊ बहीण 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 बहिणी भाऊ भाऊ का असतात, कारण आपल्या वर्ल्ड मधला जे रिलेशन आहेत ना, ते रिलेशन फॉर्मेशन वर्ल्ड मध्ये लिहिलेलं आहे. फॉर्मेशन तो वरचा वर्ल्ड आहे ना, तिथं लिहिलेलं आहे. हजबंड वाईफ कुठं लिहिलेलं आहे ना, ती वर त्या तिकडे लिहिलेलं असतं हजबंड वाईफ. ते सगळं ते फॉर्मेशन वर्ल्ड मध्ये फॉर्म झालेलं असतं. आपण आहे ना रिलेशन फॉर्म करतो म्हणजे काय करतो, फॉर्म म्हणजे येतसेर म्हणजे वरच्या लेवलमध्ये. ह्या लेवलमध्ये नाही. ह्या लेवलमध्ये आपण सिंबल अंगठी घालतो आणि मंगलसूत्र घालतो, ते आपण सिंबॉलिक करतो, पण सिंबॉलिक केलं तरी तो रिलेशन कुठं फॉर्म होतोय, तो येतसिरा लेवलमध्ये फॉर्म होतो. तर तुम्हाला जर तुमचा पर्सनॅलिटी, तुमचा जर स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट करायचं आहे ना, तर तुम्हाला फॉर्मेशन लेवलमध्ये काहीतरी केलं पाहिजे. फॉर्मेशन लेवलमध्ये आपल्याला चेंजेस केलं पाहिजे. आपण इथं चांगलं राहिलो, चांगली नमाज केली, हे केलं, सगळ्या माणसांना दाखवायसाठी केलं, तर ऍक्शन वर्ल्ड मध्ये आपण किती पण काय केलं ना, तर फॉर्मेशन वर्ल्ड मध्ये कायच नाही चेंज होणार. फॉर्मेशन वर्ल्ड मध्ये जेव्हा आपण चेंजेस करू ना, तेव्हा ह्या फिजिकल वर्ल्ड मध्ये तर चेंजेस होतील, पण फॉर्मेशन वर्ल्ड मध्ये चेंजेस झाल्यावर तुम्हाला अजून वरच्या वर्ल्ड मध्ये जाता येईल तुमच्या. जो आपण हाव ना, जे आपल्याला नाव दिलं आणि आपण जे करतो, जे सगळं करतो ना, ते आपण आपल्या ऍक्शन्सनी आणि आपल्या ह्याच्यानी आपल्याला ओळखतात. तो नाही आपण, ते आपला ह्या सोल आपला ह्या जगामध्ये जे काम करते ना, तो काम आहे. तो आपण ज्या माणसांना विचारतो ना, कोण आहे तू, तर तो बोलतो ना, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे ना. माणसं स्वतःला कामाने ओळखायला लागली. तसं आपण आपली बॉडी जे काम करतोय ना, त्या हिशोबाने आपल्याला वाटतं की आपली ती पर्सनॅलिटी आहे ना, ती आपण ती पर्सनॅलिटी नाही आहोत. त्या पर्सनॅलिटीच्या वर मध्ये चॉईस करणारा आणि या सगळ्या गोष्टी करणारा आणि या जगामध्ये या काहीतरी मिशन करणारा, तो आपण आहोत. ते आपल्याला समजासाठी लक्षात ठेवा की आहे ना, तोरा जसा गॉड इज वन सांगते ना, अधुनाय लेनो अधुनाय एकाच सांगते ना, गॉड इज वन. तसं तिकडे आपली फाईट ना आहे कोणा सांगती, इवल सांगती किंवा कशा सांगती, फाईट ना आहे आपली. आपल्याला शैतानाला शिवा पण नाही घालायचे आणि शैतानाला प्रेस पण नाही करायचंय. आपल्याला इगो आहे ना, त्या इगोला शिव्या पण नाही घालायच्या आपल्या, आणि आपल्या इगोला हिट पण नाही करायचं. आपल्याला ती गोष्ट टूल आहे आपला, तो यूज करून आपल्याला त्याला चेंज करायचं. एनी मोर क्वेश्चन? 1 मिनिटात आपण बंद करणार आहोत. क्वेश्चन विचारला कोण चालू राहील. मला लास्ट टाइमचा व्हिडिओ आपण पोस्ट नाही केला, नाही, सिनोराने जो
ओके, सिनोराने जो आजचा लेक्चर आहे क्वेश्चन ना, विचारला आजचा अख्खा व्हेरी लेक्चर इंटरेस्टिंग ऍक्च्युली. वन मिनिट, आजचा अख्खा लेक्चर आहे ना, हा. माझा अंकल आहेत ना, इस्रा अंकल, ते एक्सपायर झालं. येस. हा, तर त्यांच्या आलियात निश्मासाठी मी डेडिकेट करतोय. ऍब्सोल्युटली. आणि तिला सगळं जर्मया सगळं ते बिझी होतं त्याच्यामध्ये. आता ते सगळं 7 दिवस बसलं होतं, हे होतं, तर म्हणून ते येस. करता नाही आलं. तर जर्मया करेल आता. नाही नाही, चालेल चालेल. बिकॉज इट वॉज व्हेरी डिफरंट क्वेश्चन व्हॉट शी आस्क्ड अँड आय मिस दॅट हा. सेशन हॅड गॉन आउट. नाही म्हणजे ते मी अजून एक क्लास घेणार होतो, पण मग ते आम्ही मॉर्निंग पिरियड मध्ये होतो म्हणून मी क्लास नाही घेतला. बरोबर. लकीली सिनोराने मला सांगितलं की संडेला टाइम आहे, घेऊ क्लास, असं तसं. तर मी कालच मला ते परवा फ्रायडेला सांगितलं दुपारी, तर मी बोललो ओके करू. नाही तर मला मूड नव्हता आजचा पण क्लास घ्यायचा तरी. हा, तर जस्ट रिमेंबर की सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, आपला कब्बाला स्टडी ह्याच्यासाठी आहे, कारण आपल्याला आहे ना, आपला मिशन काय आहे हे समजलं पाहिजे. आणि आपण मिशन समजला नाही पाहिजे, आपला मिशन आपल्याला केला पाहिजे का. आणि तुम्हाला समजलं पाहिजे की आपण आहे ना, खरोखर आपण आहे ना, ती पर्सनॅलिटी नाही आहोत जी आपल्याला वाटते. आपण आपला मन नाही आहोत, आपण आपली बॉडी नाही आहोत, आपला मन नाही आहोत, आपण आपली ती पर्सनॅलिटी पण नाही आहोत जी आपल्याला वाटते की आपण जी पर्सनॅलिटी आहे ना ती आहे. आपण आहे ना, त्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे ना, जो चॉईस करतोय ना ती गोष्ट, आणि ती गोष्ट चॉईस करणारी गोष्ट आहे ना, एवढा मायन्यूट आहे ना ती, की आपण आहे ना त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे आपण आहे ना स्वतःकडे दुर्लक्ष करतोय त्या. तर आपण आहे ना, जर ती चॉईस आपण ज्या या जगामध्ये चॉईस करतोय, कसा करतोय, काय करतोय, त्याच्याने आपण जर हे केलं ना, तर आपल्याला आहे ना आपला सोल, आपण काय आहोत ना हे समजा, आपला सोल समजेल, आणि मग आपल्याला आपण काय आहे ते समजेल. आणि आपल्याला आपण काय हे समजलं ना, तर एंड मध्ये आपल्याला समजतं की आपण आहे ना देवाचंच पार्ट आहोत, गॉडचंच पार्ट आहोत, देवाचंच पार्ट आहोत. एंड मध्ये आपल्याला समजतं यकीन या लेवलवर. पण त्याच्यासाठी आपल्याला अजून दुसरा मशियाच्या नंतरचा क्लासेस घ्यायला लागतील. पण आतापर्यंतचा जो पिरियड आहे ना, आतापर्यंतच्या पिरियड मध्ये आपल्याला फॉर्मेशन, आपण एचसीरा लेवलचा जे क्लासेस आहेत ना, आता म्हणजे एचसीरा बद्दल मी जे बोललो ना, ते क्लासेस आपण असं ओपनली घेऊ शकतो. कारण हा टॉपिक आहे ना, हा टॉपिक न समजण्यासारखा टॉपिक आहे. आता कम्प्युटर झालं, सॉफ्टवेअर आहे, हार्डवेअर आहे, हे आहे, ते आहे, तर माणसाला थोडा समजायला लागलाय. ह्युमॅनिटीला म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट गोष्टी समजायला लागल्यात. तर म्हणून आपण हा क्लास घेऊ शकतो. म्हणून आहे ना, तोरामध्ये आहे ना त्या गोष्टी आहे ना डायरेक्ट आपल्याला ना लोअर लेवलवर सांगितलेलं आहे. कधी तुम्ही सापाला ऐकलाय का साप बोलता करून? नाही ना. मग हवा बरोबर साप का बोलतोय? क्वेश्चन विचारा ना. सो की हवा बरोबर साप का बोलते? मी तर कधी कुठल्याच सापाला बघितलं नाही बोलतोय करून. कुठलाच अॅनिमल बोलत नाही. मग सगळ्यात हुशार अॅनिमल साप होता, आणि तो साप बोलायचा, आणि तो हवा बरोबर बोलतोय, आणि इंटेलेक्च्युअल काहीतरी बोलतोय एकदम, म्हणजे अॅनिमल नाही बोलत आहे. तर ती सगळी जी गोष्ट आहे ना, ती गोष्ट ह्याच्यासाठी दिलेली आहे कारण त्याच्यामध्ये ना आपल्याला काहीतरी सिक्रेट सांगितलेले आहेत. आपल्याला आपल्याबद्दलच सांगितलेलं आहे, आपलं सायकोलॉजी सांगितलेली आहे, आपलंच मेकअप सांगितलेलं आहे, आपलंच फॉर्मेशन सांगितलेलं आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या. माणसाला देवाने ना मातीपासून बनवलेलं, मातीपासून बनवलंय, बरोबर ना. तोरा आपल्याला काय सांगते, डस्टनी बनवलं ना, मातीनी बनवलं. आणि सापाला सांगितलं तू माती खाशील. मग साप कुठं राहतंय? जरा डोका वापरा ना, तुम्हाला समजेल साप कुठं राहतंय. तो माती खात आहे. आपली बॉडी मातीची बनलेली आहे, आपल्या बॉडीमध्ये राहते तो, आपल्या बॉडी चालवासाठी तो राहते तो, कारण त्याचं जेवण तोच आहे. आणि तो साप नखाश सांगितलेला आहे, नखाश आणि त्याच मशियाख याची टोटल पण सेम आहे. कारण त्याच्यामध्ये आहे ना तो स्टोरी ह्या हिशोबाने सांगितलेली आहे, कारण ते सिम्बॉलिक आहे. साप जसा कॉईल करतं आणि विळखा घालून मारून टाकतं ना, तसा सोल आपला इगो आहे ना, आपल्या सोलला आहे ना खलास करते. कारण सोलचा जो फ्लो जर बंद केला ना त्यांनी, तर लाईफ या जगामध्ये सोल लाईफ नाही आणू शकत. म्हणून तो सापाचा सिंबल घेतलेला आहे. आणि आपल्याला दुसऱ्या कब्बालाच्या पुस्तक मध्ये ह्याच्यामध्ये सांगतंय की तो साप तो तन्निनीम आहे, आणि तो त्याला 7 डोकं आहेत, आणि त्याला डोलं आहेत, पुढं आणि मागं 2-2 डोलं आहेत तिथं, म्हणजे असं एक डोला आहे त्याला. आणि तुम्ही थोरामध्ये अजून कितीतरी पुस्तकं आहेत ना, नाही तेलीमध्ये इझिकेल आणि हे वाचाल ना, तर यशाया, हे सगळे पुस्तकं वाचाल ना, तर तुम्हाला ते समजतील नाही. पण आता तुम्ही जर तोरा उघडून आहे ना, फारो राजाची गोष्ट वाचा, जेनेसिस वाचा, म्हणजे आदामाला कसा बनवलं हे वाचा, तुम्हाला आहे ना आता जरा जास्त समजेल त्याच्यात. कारण आता तुम्ही वरच्या लेवलचा
काहीतरी अंडरस्टँडिंग घेतलेलं आहे. नॉलेज नाही, अंडरस्टँडिंग घेतलं. जेव्हा तुम्ही अंडरस्टँडिंग घ्याल ना, मग तुम्ही आता ते वाचाल ना, तर तुम्हाला ना अंडरस्टँड होईल, तुम्ही जास्ती अंडरस्टँड करू शकता. ट्राय करा सगळ्यांनी. ओके, येस येस. थँक्यू व्हेरी मच माझी बडबड ऐकल्याबद्दल. यू कॅन स्टॉप द थँक्स. रेकॉर्डिंग. थँक यू जुडा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.